सो रेश्मा तुम्हाला सपोर्ट करेल तुमचं ओपिनियन शेअर करत असताना किंवा तुमचे रिझल्ट शेअर करत असताना. रेश्मा कुड यू प्लीज सपोर्ट, ज्यांना शेअर करायचं आहे त्यांना अनम्यूट करून. येस सर. उज्ज्वला ताई. हा हॅलो. हा हा आले का माझं? यस मला कळेना इथे. हो तुमचा आवाज येतोय. यस म्हणून आले का म्हणलं माझं चॅट मध्ये? Yes, कळेना आलेलं मला. आलेलं आहे ना. हा. आणि सर दुसरं असं की गुरुगीताचा तिसरा पार्ट मला मिळालेला नाही. मी अब्सेंट होते तेव्हा. त्याचं रेकॉर्डिंग मिळेल का? त्याचं रेकॉर्डिंग ना मी त्याचं काही थोडंसं प्रोसेसिंग राहिलेलं आहे. ते फक्त मी पर्सनली पाठवणार आहे, कारण ते आपण कुठे युट्यूबवर टाकणार नाही आहोत. येस येस. तर तिसरा तर ते भाग तुम्हाला माझा राहिला होता. हा पाठवून तिसरा. देईन. पाठवून. ओके ओके थँक्यू सर. ओके. तर माझं पण यश म्हणून आलं का? मी वाय केलेलं होतं. आलेलं आहे, आलेलं आहे. मला ओके. पण हा तुम्हाला ज्यांना ओके, आता एक काम करूया आपण. तुम्हाला ज्यांना हे गुरुगीतेचे तिन्ही एपिसोड्स किंवा तिन्ही भाग रेकॉर्डिंग पाहिजे आहे, ते मी तुम्हाला पर्सनली पाठवेल. ते बर. फक्त तुम्हाला पर्सनली मिळेल. तर तुम्हाला ज्यांना जे हवं आहे, ज्यांना गुरुगीतेचं रेकॉर्डिंग हवं आहे, त्याच्याविषयी पण टाका. तुम्ही असं गुरुगीता आणि येस म्हणून टाका. गुरुगीता येस यांनी टाका, किंवा गुरुगीता म्हणून जरी लिहिलं तरी मी तुम्हाला रेकॉर्डिंग पाठवून देईन. ज्यांना हवं आहे प्लीज पुट इन द चॅट बॉक्स सो दॅट आय कॅन सेंड इट टू यू. रेश्मा याचं वेगळं आपण हे ठेवूया. हो सर. संगीता मॅम तुम्हाला शेअर करायचंय का? नाही मॅम चुकून झालं होतं, सॉरी. नो प्रॉब्लेम. हा थोडासा वेळ आपल्याला आज जे उशिरा जॉईन होत आहेत त्यांच्यासाठी पण वापरता येतोय, कारण आज बरेचसे जण उशिरा जॉईन होत आहेत. सर आलं का गुरुगीतेचं? हो आलंय. मला पण ते पावसामुळे काहीच नाही ऐकायला नाही मिळालं नीट. नाही आलेलं आहे. हा. इनफॅक्ट त्याच्यामध्ये जेवढ्या लोकांनी पार्टिसिपेट केली त्यांना मी गुरुगीतेची पुस्तकं पण पाठवणार आहे ऍज आय प्रॉमिस्ड. तुम्हाला पुस्तकं ते अवेलेबल करून घेत आहोत आम्ही. झाले की आम्ही ते गुरुगीता पण पाठवणार आहोत. सो दॅट इज ॲडिशनल गिफ्ट टू दोज ज्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांच्यासाठी. थँक्यू सर. येस. थँक्यू सर. थँक्यू बेटा. Okay, I'll just start the session, page session. तर आजचा आपण अध्याय सुरू करूया. तुमच्या सगळ्यांच्या अभिप्रायाबद्दल, तुमच्या सगळ्या आतापर्यंतच्या ज्या SMS ला रिस्पॉन्स दिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद. आणि आपण पुढे जाऊया. बिफोर वी मूव्ह अहेड, ज्या प्लॅटफॉर्मवर आपण हा प्रोग्राम करत आहोत त्याचे चेअरमन मिस्टर अविनाश सिसोदे, त्यांच्याविषयी थोडं ग्रॅटिट्यूड व्यक्त करूया.
His passion is to create, support, and nurture entrepreneurs, and his dream is to re-establish India as an entrepreneurial capital of the world. सो याच बॅकग्राऊंड मध्ये आपण हे बघत आहोत की भारत हा उद्योजकतेची राजधानी कसं होईल आणि परत एकदा भारताला ते गतवैभव कसं प्राप्त करून देणं आपलं प्रत्येकाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि आपण तेच बघत आहोत की हाऊ आपण हे आपल्यामध्ये कसं आणू आणि नेक्स्ट जनरेशनला पण कसं हे एनरिच करत राहू. तर आज आपण बघत आहोत की नेमकं 3 गुणांचा आपल्यावर असलेला इम्पॅक्ट आणि पुढे हे म्हणजे युद्ध कर याच्याकडे हे पुढे कसं डेव्हलप होतं. सो इथे पण तुम्ही एक फरक बघत असाल तर इथे पण अर्जुनाचा प्रश्नांनी सुरुवात होत नाहीये. 12व्या अध्यायापर्यंत आपण पाहिलं की प्रत्येक अध्याय हा अर्जुनाच्या कुठल्या तरी प्रश्नांनी सुरू झालेला. आता प्रश्न जवळपास संपलेले आहेत. आता क्युरिओसिटी त्याच्या पलीकडे जाऊन सरेंडर आणि आता ऍक्शन हा पार्ट उरलेला आहे. आणि तुम्ही आपल्या प्रत्येकाने जरी आपल्या लाईफला हे जोडलं तर लक्षात येईल की प्रश्न संपल्यानंतर फक्त जे मध्ये येतात त्या 2-3 बाधा त्या काढल्या तर आपोआप ऍक्शन्स येतात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले ज्ञानातीलही अतिउत्तम ते परम ज्ञान मी तुला पुन्हा सांगतो की जे जाणल्याने सर्व मुनिजन या संसारातून मुक्त होऊन परम सिद्धी पावले आहेत. हे ज्ञान धारण करून माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले पुरुष रेश्मा प्लीज टेक केअर. सृष्टीच्या आरंभी कुणाला जन्माला येत नाहीत आणि प्रलय काळी ही व्याकुळ होत नाहीत. प्रलय काळ म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आपण असं म्हणू की प्रलय काळ म्हणजे ज्यावेळेस सिच्युएशन्स आपल्या मनाच्या विरोधात आहेत, आपल्याला रिझल्ट प्रोड्युसिंगच्या स्ट्रेस आहे किंवा अगदी या कोरोनाच्या काळामध्ये पण बघा तुम्ही आपण प्रलय काळामध्ये आहोत. प्रलय काळ इन द सेन्स सिच्युएशन पुढे कशी जाईल माहित नाहीये. देर आर सो मच ऑफ निगेटिव्हिटी आहे. बऱ्याचशा गोष्टीविषयी पॉझिटिव्ह निगेटिव्ह बोललं जात आहे आणि या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला रिझल्ट प्रोड्यूस करायचा आहे. हा रिझल्ट प्रोड्यूस करायचा असेल तर आपल्याला नेमकं कुठल्या प्रकारचा आपल्या स्वतःमध्ये बदल घडवावा लागेल, आपल्याला नेमकं मानसिकता आपली कुठे सांभाळावी लागेल. हे ज्ञान तुला आत्ता प्राप्त झाल्यानंतर आपल्याला आत्ता कळाल्यानंतर इथून पुढे आपल्याला या प्रकारच्या सिच्युएशन मध्ये सुद्धा हे ज्ञान बॅकग्राऊंड मध्ये काम करत राहील. तुम्हाला यानंतर व्याकुळ होण्याची गरज नाही. व्याकुळ होणं म्हणजे काय, त्या काळामध्ये रिझल्ट न मिळत असल्यामुळे किंवा आपला लाईफला आपला कंट्रोल नाही असं वाटल्यामुळे आपली ती ज्याला असं आपण म्हणू की काळजी वाढलेली असते. आपल्याला रिझल्ट विषयी अंधार पसरलेला असतो आणि कन्फ्युजन पसरलेलं असतं. कन्फ्युजन इज अ स्टेट ऑफ माइंड असं म्हटलं जातं वेअर यू आर नॉट नोईंग व्हॉट डिसिजन्स टू टेक. कन्फ्युजन ही परिस्थिती अशी असते की ज्यावेळेस तुम्हाला निर्णय काय घ्यावा हे कळत नसतं. आता पण तुम्हाला लक्षात येत असेल की बऱ्याचशा जणांची स्थिती जी आहे डेफिनेटली या पद्धतीचीच आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ज्ञान कामाला येईल एवढं शुअर आहे. माझी महत ब्रह्मरूप मूळ प्रकृती संपूर्ण भूतांची योनी म्हणजे गर्भधारणा करण्याचे स्थान आहे आणि मी त्या योनीच्या ठिकाणी चेतन समुदाय रूप गर्भाची स्थापना करतो. त्या जड चेतन संयोगाने सर्व भूताची उत्पत्ती होते. भूतांची म्हणजे सर्व प्राणी मात्रांची उत्पत्ती जी आहे ती कशी होते तर जड चेतन संयोगाने होते. हा थोडासा आपण नीट समजून घेऊया की पृथ्वीवर जे काय अस्तित्व आहे सगळ्या प्राणी मात्रांचं ते कसं जड आणि चेतन या संयोगाने होतं ते थोडंसं आपण समजून घेऊया. मी तुमच्यासोबत काही इतर याच्यातून रेफरन्सेस आहेत ते शेअर करू इच्छितो म्हणजे आपल्याला ते क्लिअर होऊन जाईल की जड चेतन संयोग म्हणजे नेमका कसा आहे.
हे दिसतंय प्रत्येकाला? रेश्मा, कॅन यू सी दिस? सर इमेज नाही दिसत आहे मला. नाही दिसत आहे, ओके. ओके, आता जड चेतन संयोगाचा नेमका रेफरन्स इथे जो आलेला आहे तो जड आणि चेतन नेमकं याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया की जड आणि चेतन म्हणजे काय. तर जगामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या प्राणी मात्र आहेत किंवा जे जिवंत ज्यांना आपण म्हणूया की ज्यांच्यामध्ये जीवन आहे अशा गोष्टीला आपण चार विभागामध्ये टाकू शकतो. ओके, सो आपण आता पुढे जाऊया. तर या जगामध्ये जर आपण प्राणी मात्रांचा जर विचार केला किंवा सगळ्या प्राण्यांचा जर विचार केला तर त्यांना चार आपण प्रकारामध्ये विभागू शकतो. चार प्रकार आपण त्यांचे मानले जाऊ शकतात. पहिला ज्यांना आपण म्हणूया की ज्यांना पक्षी म्हणू किंवा अंडज म्हणतात त्यांना, सायंटिफिक याच्यामध्ये म्हणलं तर जे अंड्यातून उत्पत्ती होते त्याची. तर यांचं जे जड चेतन संयोग जो मानला जातो तो आहे की आप आणि वायू याचा संयोग होतो आणि त्यांना अंडज उत्पन्न होतं म्हणतात. आप आणि वायूचा हे आहे, पक्षी तयार होतो. जलचर जे आहे ते जलचरना स्वेदज म्हणतात. हे स्वेदज जे आहेत ते स्वेदज याचा आप आणि तेज याचं एक हे होतं, संयोग होतो आणि त्याचं जलचर तयार होतं. तिसरं जो आहे ते वनस्पती आहे ज्यांच्यामध्ये जीव आहे. आप आणि पृथ्वी म्हणजे पृथ्वीमध्ये ज्यावेळेस संयोग होतो त्याचा बीज लागतं त्यावेळेस वनस्पती तयार होतात, बरोबर आहे. आणि नंतरचा जो आहे तो म्हणजे माणूस आहे, मानवाचं ज्यावेळेस निर्मिती आहे किंवा प्राण्यांची निर्मिती आहे त्यांना जारज म्हणतात. तर जारजांचं काय आहे तर मनुष्य आणि पशु निर्माण होण्याकरता पंचमहाभूत, आपण म्हणतो ना की आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे आणि या पंचमहाभूताचा ज्यावेळेस एकमेकाशी संयोग होतो त्यावेळेस मनुष्य आणि पशु निर्माण होतात. तर यामध्ये जोपर्यंत जड आणि चैतन्य या दोन्हीचाही संयोग होत नाही तोपर्यंत पृथ्वीवर जीव अस्तित्वात येत नाही, पृथ्वीवर एखादा जीवन अस्तित्वात येत नाही. तर तो संयोग जो आहे हा जड आणि चैतन्य या दोन्हीचा आहे. या चेतना आणि जड जोपर्यंत एकत्र नाही आले तोपर्यंत काहीही अस्तित्वात आलेलं नाही, हे नीट समजून घे. हे कोणतं या नाना प्रकारच्या सर्व जाती जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा पिता मी आहे. म्हणजे प्रकृती जी आहे त्या सर्वांचा गर्भधारण करणारी, म्हणजे त्यांच्यासाठी ती कंडिशन निर्माण करणारी, त्यांना स्वतःचा बनवणारी माता जी असते ती काय करते, स्वतःच्या शरीरामधून त्याला पालन पोषण करून एखादा जीव घडवत असते आणि त्यामध्ये बीज स्थापन करणारा असतो, त्याला पिता म्हणलं जातं. तो पिता मी आहे. हे निष्पाप अर्जुना, या त्या 3 गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकार रहित आहे. तो सुखासंबंधीच्या आणि ज्ञानासंबंधीच्या अभिमानाने बांधतो. आता इथून पुढे चर्चा सुरू झालेली आहे ती 3 गुणांविषयी. आता आपण त्रिगुणात्मक बोलणार आहोत. याला आपल्या लाईफशी कनेक्ट करण्याची खूप मोठी गरज आहे. आपण अगदी हे बघूया की बऱ्याच वेळा मी याची तुमच्याशी चर्चा केलेली असेल की आपण गॉड, ईश्वर, अल्लाह, देव याला आपण अगदी आपल्या कुठल्याही धर्माला मानत असो, कुठल्याही कॉन्सेप्टला मानत असलो तरी जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर याच्यामध्ये आपला सगळ्यांचा विश्वास आहे. जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर. प्रत्येकाचा एक गुण आहे, प्रत्येकाचा एक रोल आहे.
प्रत्येका गुणाचा सुद्धा आपल्या आयुष्यावर एक इम्पॅक्ट आहे. मग आज आपल्याला हे लक्षात घ्यायचंय की मला माझा आयुष्याचा उद्धार करायचा असेल तर नेमकी कुठली भावना माझ्यामध्ये, नेमकं कुठला गुण माझ्यामध्ये जास्तीत जास्त जोपासावा लागेल आणि तो नेमका कसा जोपासायचा, तो मला कसा वाढवत न्यायचा, तर माझं आयुष्य या परिस्थितीमध्ये, जसं मी पाहिलेलं आहे की माझी प्रकृती आहे, प्रकृतीचं काम करणार आहे, त्या परिस्थितीमध्ये पण मला रिझल्ट प्रोड्युसिंग एबिलिटी प्राप्त होईल. मी पाहिजे तेव्हा मला रिझल्ट प्रोड्यूस करण्याच्या क्षमतेचा निर्माण होईल आणि अल्टिमेटली मी स्वतःला मुक्त करेल. तर हे कसं करण्याचं, हे करायचं असेल तर या 3 गुणांना समजून घेतलं पाहिजे. आपण बनलेलो आहोत प्रकृती आणि पुरुष या 2 गोष्टीपासून. प्रकृती जी आहे त्याला हे तिन्ही गुण लागू होतात. पुरुष म्हणजे ईश्वर, त्याला हे तिन्ही गुणापासून तो मुक्त आहे, या तिन्ही गुणांच्या पलीकडे आहेत. आपलं शरीर हे प्रकृतीपासून बनलेलं असल्यामुळे सत्व, रज आणि तम ह्या तिन्ही गुणांचा इम्पॅक्ट आपल्यावर आहे. या तिन्ही गुणांमुळे आपण बाधित असतो. या तिन्ही गुणांमुळे आपण नॅचरली आपल्यामध्ये ते तिन्ही गुणाचा इम्पॅक्ट आहे. मग याचा नेमका आपल्यावर उपयोग, याचा नेमका आपल्यावर इम्पॅक्ट काय आहे? या तिन्ही गुणांमधील सत्वगुण निर्मळ असल्यामुळे प्रकाश उत्पन्न करणारा आणि विकाररहित आहे. तर या तिन्ही गुणांमध्ये आपल्याला कुठला गुण सगळ्यात जास्त जोपासावा लागणार आहे, तर सत्वगुण. या सत्वगुणामध्ये आपल्याला स्वतःला जास्तीत जास्त बांधून ठेवायचं आहे. तर आता इथे आपण थोडासा डिटेलमध्ये जाऊया. इथे आपण बघूया की सत्वगुण हे नेमकं कशाला म्हणायचं. तर मी तुमच्यासाठी काही गोष्टी इथे समोर क्रिएट करू इच्छितो की तमोगुणाचे नेमके गुण कुठले आहेत. तमोगुण म्हणजे नेमकं काय, तमोगुणाचा आपल्यावर इम्पॅक्ट होतो म्हणजे तमोगुणी म्हणजे काय. तर तमोगुणाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, अंधार. तम म्हणजे काय, अंधार. अंधार म्हणजे कुठल्या गोष्टीचा अंधार इज नॉट फिजिकली अंधार, यालाच आपण म्हणू की ज्याचा जिथे ज्ञानाचा अंधार आहे, जिथे आळस आहे, जिथे जिथे आपल्याला ह्या गोष्टीविषयी ज्ञान नाही किंवा ते करून घेण्याची इच्छा पण नाही, त्याला आपण म्हणू तमोगुणी. तमोगुणाचा काय असतो, प्रमाद, वाद, डिस्ट्रक्शन, क्रिएशनच्या ऐवजी डिस्ट्रक्शन. मग आपल्यामध्ये तमोगुणी हे जर आपल्याला आपल्या तमोगुणी नेचरला प्रेझेंट व्हायचं असेल तर तिथे काय आहे, वाद, प्रमाद, त्याच्यानंतर आलस्य, आळस आहे, त्यानंतर निद्रा, एखादं काम न करण्याची इच्छा, उद्या करू, परवा करू, काय फरक पडतो, प्रोक्रॅस्टिनेशन आपण ज्याला म्हणू, किंवा एखादं काम अवाजवी असेल आणि ते करण्याची आवश्यकता नाही पण त्याच्यामध्ये मन रमवून ठेवणे, म्हणजे अगदी आपण म्हणू की खूप खाण्याची आवड असणे, खूप झोपण्याची आवड असणे, हे सगळे तामसिक गुण आहेत. या याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की तिथे रिझल्ट प्रोड्युसिंग नाही, उलट यालाच नंतर डील करावं लागतं. याच गोष्टीमुळे नंतर जे काय उद्भवतं त्याला डील करावं लागतं. त्यानंतर येतो तो रजोगुण. रजोगुण म्हणजे सतत बिझी राहणे. रजोगुण तुम्हाला सतत बिझी ठेवेल, तुम्हाला सतत काही ना काहीतरी करण्याची सवय लागेल, सतत काबाड कष्ट करण्याची सवय. यामध्ये खूप जास्त मेहनत घ्यायला लागतो माणूस, खूप जास्त यामध्ये आपल्याला बिझी ठेवायला लागतो. पण यामध्ये होतं कसं माहिती का, की यामध्ये इतका जास्त आपण स्वतःला कामात ठेवतो, एखादी गोष्ट सतत चिंतन करणे, एखाद्या गोष्टीचा वेळ घेणे, एखाद्या गोष्टीवर सतत त्याच गोष्टीचा विचार करणे, पण त्याला विवेक नसणे. सत्वगुण म्हणजे काय, तर सत्वगुण इज स्टेबिलिटी. सत्वगुणाचं आता या तिन्हीच्याही देवता आहेत, तिन्ही गोष्टीच्या देवता फिक्स झालेल्या आहेत, त्या पण मी सांगतो म्हणजे तुम्हाला लाईफ मध्ये याला रिलेट करता येईल. जर आपण गॉड हा नीट कॉन्सेप्ट समजून घेतला, कॉन्सेप्ट मी काय म्हणतो, कारण गॉड हा जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉयर, यातून आपल्याला समजून घ्यायचे. जनरेटर म्हणजे कोण, ब्रह्मासोबत नेहमी देवी कुठली दाखवलेली आहे, शारदा, सरस्वती आणि ब्रह्मा. गुण कुठला अटॅच केलेला आहे त्यांच्याशी, राजस. क्रिएशन ज्यावेळेस असतं एखादी गोष्ट त्यावेळेस तिथे हा गुण शोभतो, राजस गुण. ज्ञान, एखाद्या गोष्टीची जिज्ञासा, खूप काम करण्याची इच्छा, त्यानंतर
जास्त विश्वास ठेवणे, खूप जास्त रिलाय करणे, हे सगळं शोभतं तिथे. ऑपरेशन म्हणजे नारायण, स्टेबिलिटी. स्टेबिलिटी सोबत कुठली देवी आहे? लक्ष्मी. तिथला गुण कुठला आहे? सात्विकता. ज्यावेळेस तुमचं लाईफ स्टेबिलिटी मध्ये आणायचं असतं, ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट स्टेबिलिटीकडे न्यायची असते, त्यावेळेस सात्विकतेची गरज आहे. सात्विकता ही जास्तीत जास्त असण्याची गरज आहे, कारण तिथे निर्मळ आहे, प्रकाश आहे. तर तुम्हाला जर लक्षात, ज्यांना असं वाटत असेल की देयर इज नो स्टेबिलिटी इन माय लाईफ, स्टेबिलिटी जर नसेल तर लक्षात घ्या, कुठेतरी सात्विक भाव वाढवण्याची गरज आहे. सात्विकता काय आहे हे नीट समजण्याची गरज आहे. एक तर आपण राजसी किंवा तामसी पद्धतीने आयुष्य जगत असू, हे लक्षात घेण्याची गरज आहे, जर अनस्टेबिलिटी खूप असेल. आणि तामसी गुणांचं काय? शिव आणि पार्वती, क्रिएटिव्ह डिस्ट्रक्शन. सतत एखादी गोष्ट सुरू करणे, बंद करणे, काही गोष्टी अनाठाई करत राहणे, डिस्ट्रक्शन करत राहणे. तिथे ते त्या याला शोभून दिसणारं काम यासाठी दिलेलं आहे की ते असाइन्ड वर्क आहे फॉर क्रिएशन. पण हे जर आपल्याकडे होत असेल तर समजून घ्यायचं की याच्यामध्ये कुठेतरी हे प्रोक्रॅस्टिनेशन, तमोगुण वाढलेले आहे. तमोगुण हा कुठे शोधतो? जर तुम्ही वार्धक्याकडे असाल तर आळस, निद्रा वगैरे वगैरे हे शोभतं. आजचं काम उद्या केलं तरी त्यामध्ये काही इश्यू नाहीये. इथे आपल्याला नेमकं होतं कसं की ज्या काळामध्ये स्टेबिलिटीची गरज असते, त्या काळामध्ये माणसं या दोन गोष्टींनी लाईफ जगण्याचा प्रयत्न करतात. एक आळस, तामसीपणे किंवा रजोगुणाने. तुमच्या कुठला भाव जास्त आहे, कुठल्या भावाचा तुमच्यावर प्रभाव जास्त आहे, यावर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे रिझल्ट प्रोड्यूस होतील. जर तमोगुणाचा प्रभाव जास्त असेल तर राजस आणि सात्विक दबला जाईल. रजोगुणाचा प्रभाव जास्त असेल तर बाकीचे दोन भाव दबले जातात. नेमका कुठला भाव तुम्हाला डॉमिनेट करतोय हे पण आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. इनफॅक्ट या अध्यायात आपण तीच चर्चा करणार आहोत. तर आपल्यालाच बघायचंय की आपण आपलं लाईफ जे आहे ते कुठल्या प्रकारे जगतो. तुम्ही खूप जास्त आळसातून करत असाल, उद्या करू, परवा करू, क्रोध, डिस्ट्रक्शन, दुखावणं यामधून होत असेल तर तुमचा तमोगुण जास्त आहे, तामसिक गुण जास्त आहे. त्याला कमी करावं लागेल. आणि जसा जसा तुमची सात्विकता वाढत जाईल तसे तसे हे आपोआप कमी होतील. आणि सात्विकतेचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे लिव्हिंग इन रियालिटी. आपण सत्यात जगतो. सात्विक भाव हा जो असतो तो तुम्हाला नेहमी सत्यात जगायला मदत करतो. सात्विकता ही नेहमी निर्मळ असते, त्यामुळे त्याला रियालिटी एक्सेप्टेड असते, जे जसं आहे तसं. आता या सात्विक भाव निर्मळ आहे आणि सात्विक भावाला आपण प्रेझेंट असणं म्हणजे काय? आज तुम्ही बघा, बऱ्याचशा गोष्टी आपल्याला जशा आहेत तशा एक्सेप्टेडच नाहीयेत मुळात, जे जसं आहे तसं. म्हणजे असं म्हणलं जातं की ह्युमन बीइंग्स आर व्हेरी क्रेझी. माणूस हा फार क्रेझी आहे. जिथे थंडी खूप आहे त्याला तिथे हीटर लागतात, जिथे हीटर आहे त्याला तो एसी लावतो, तिथे त्याला थंड पाहिजे असतं. जिथे खूप पाऊस असतो त्यांना कमी पाऊस पाहिजे असतो, जिथे कमी पाऊस आहे त्यांना खूप पाऊस पाहिजे असतो. म्हणून माणसं इकडून तिकडे जात असतात जिथे या गोष्टी आहेत. ह्युमन बीइंग्स आर व्हेरी क्रेझी. त्यांना जे आहे ते नको असतं. म्हणजे आपण आपल्या अगदी लाईफचा पण पॅटर्न पाहिला. एखाद्याचे म्हणजे अगदी आम्ही आमच्या प्रोग्राम्स मध्ये पण पाहतो ना की प्रोग्राम्स मध्ये बरेचसे असे इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायला मिळतात. एखाद्याच्या आई वडिलांनी खूप त्याच्याकडे मन लावून लक्ष दिलेलं असतं, खूप त्याला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सपोर्ट केलेला असतो. त्यांच्या कंप्लेंट्स असतात, माझ्या आई वडिलांनी मला फ्रीडमच दिला नाही. काही मुलांना खूप फ्रीडम मिळालेला असतो, पाहिजे ते कर. ते म्हणतात की माझ्या आई वडिलांनी थोडं जर आमच्यावर जरब दाखवली असती तर मी अजून चांगला रिझल्ट प्रोड्यूस केले असते. म्हणजे लक्ष दिलं तर त्यांना पाहिजे असतं लक्ष, नका देऊ. लक्ष नाही दिलं तर त्यांना पाहिजे असतं लक्ष द्या. खूप लव्हिंग केअरिंग जर पार्टनर असेल तर वी से दॅट की अरे खूप जास्त हे होतो, त्रास होतो. आणि एकदमच इग्नोर करणारा असेल तर त्याला पाहिजे असतो की अरे इतका इग्नोर करणारा कसा असेल. जसा आहे तसा आपल्याला एक्सेप्टेड नसतो. लाईफ मध्ये सात्विकता ही आपल्याला रियालिटीमध्ये ठेवते. आणि सात्विकता याचं पहिलं लक्षण म्हणजे तुम्ही जे आहे जसं आहे तसं त्याला बघायला लागतं, जसं आहे त्याला एक्सेप्ट करायला लागतं. अँड
इथे आज श्रीकृष्णांनी अर्जुनाला हे सांगण्याचं कारण काय की तो ऍक्सेप्ट नाही करत आहे की तुला युद्ध करायचं आहे, युद्धभूमीवर उभा आहेस. या सगळ्या गोष्टी करून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. सगळे शांतीचे प्रकार वगैरे आपण राजसभेमध्ये जेव्हा फेल गेलेले आहेत आणि आपण युद्धभूमीवर उभे राहिलेले आहोत, तर समोर तू जरी काका मामा बघत असशील तरी ते काका मामा म्हणून उभे नाहीयेत, तर ते तुझे शत्रू म्हणून उभे आहेत. जे जसं आहे तसं बघायला लाग. भलेही तुला तुझे पितामह म्हणून बघायचे असतील तरी सुद्धा ते इथे उभे आहेत, तुझ्याकडे ते शस्त्र पारजून उभे आहेत, म्हणजे तुझ्याकडे ते शत्रू म्हणून बघत आहेत. ही रियालिटी ऍक्सेप्ट करायला लाग. जे आहे आणि ते जसं आहे तसं ऍक्सेप्ट करण्याची एबिलिटी ही केवळ सात्विकता आल्यानंतर येते. लिव्हिंग इन रियालिटी ही केवळ त्या सात्विकतेमध्ये आल्यानंतर. आणि आता जर आपल्या लाईफचा स्ट्रगल पाहिला तो हाच आहे की रियालिटी ही मंजूर नाहीये, किंवा आपल्याला असं वाटतं की ही अशी कसं काय असते, ह्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी पाहिजे. पण प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसार काम करत असते. त्याचं स्वतंत्र एक प्रोसेस आहे वर्किंगची, ती त्याच्या नियमानुसार काम करणार. तुझं काम आहे फक्त काम करणे, कर्तव्य करणे, कर्म पार पाडणे, कर्मफळाची अपेक्षा न ठेवता. म्हणून हे यामध्ये तुला आता सगळ्यात जास्त गुण कुठला आवश्यक आहे किंवा कुठला समजून घेण्याची गरज आहे, तर सात्विकता. तो सात्विक भाव वाढवण्याची गरज आहे, कारण तो निर्मळ आहे, तो प्युअर आहे. रागरूपी रजोगुण इच्छा आणि आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळाच्या संबंधाने बांधतो. राग हा जो शब्द आहे, राग हा अटॅचमेंट आहे. इच्छा आणि आसक्ती जिथे आहे तिथे राग आहे. यापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला कर्माच्या आणि त्याच्या फळाच्या संबंधाने बांधतो. जिथे जिथे आपल्या इच्छा आहेत, आसक्ती आहे, तिथे आपण कर्मफळाची अपेक्षा करतो. तिथे काय झालं पाहिजे याच्यावर आपलं प्रचंड इन्व्हेस्टमेंट असतं. म्हणजे फळाच्या आसक्तीने केलेलं कर्म तू सोडून दे, हे आपण सुरुवातीच्या 3ऱ्याच अध्यायात पाहिलेलं. हे काय येतं, कारण आपल्याला रिझल्ट काय पाहिजे, कर्म आणि त्याचं फळ ह्याच्या संबंधाला बांधतो. म्हणजे मी हे केलं तर आपल्याला हा रिझल्ट मिळाला पाहिजे. मी माझ्या मुलांना शिकवलं तर मग त्यांनी मला आयुष्यभर विचारलं पाहिजे. जरुरी नाहीये, ते तुम्ही तुमच्या प्रकृतीच्या नियमानुसार काम करताय. इट्स नॉट नेसेसरी. तुम्ही त्यांना जन्म दिला आणि त्या जन्म दिलेल्या त्याच्या कर्तव्यामध्ये पार पाडण्यामध्ये तुम्ही त्यांचं पालन पोषण केलं, दॅट्स इट. त्याच्या रिटर्न मध्ये कुठेही ऍग्रीमेंट नाही. कर्म आणि कर्माच्या त्याच्या फळाच्या संबंधाने बांधतो. तो रजोगुणी विचार आहे. जरुरी नाही माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी हे सगळं केलंच पाहिजे, प्रॉपर्टी माझ्या नावावर केलीच पाहिजे, माझ्या पार्टनरनी मला पाहिजे तसंच काम केलं पाहिजे. रजोगुणी जरुरी नाही. आम्ही सर्वजण प्रकृतीच्या नियमानुसार बांधलेले आहोत. त्याच्यानुसार जर कर्म आणि कर्माच्या फळाच्या संबंधाने आपण बांधलं गेलेलं असू तर तिथे राग रूपी रजोगुण इच्छा आणि आसक्ती निर्माण करेल. तिथे तुम्ही सात्विक आयुष्य जगू शकणार नाही. कित्येक रिलेशनशिपचे हे प्रॉब्लेम्स आहेत. तिथे असं असतं की मी जर समजा एक्स लेवलचं प्रेम एखाद्यावर करत असेल तर तेवढे रेसिप्रोकेशन झालंच पाहिजे. जरुरी नाहीये. ती इच्छा आहे, कर्म आणि कर्माच्या फळाशी रिलेटेड आहे. तुम्हाला काय करायचं ते तुम्ही ठरवू शकता आणि तुम्हाला काय कुठल्या लेवलला डेडिकेटेड कमिटेड राहायचंय ते तुम्ही ठरवू शकता. In fact, definition of love is that only. Definition of love is what? Accepting the other human being as it is, without addition or deleting anything from that person. जे जसं आहे तसं accept करणं
एका ह्युमन बिईंगला, म्हणजे तुम्ही त्याच्यावर प्रेम करणं. तिथे पण आपण कर्म आणि कर्मफळाची इच्छा ठेवलेली असते, की असं असेल तर मला एक्सेप्टेड आहे, असं नसेल तर मग एक्सेप्टेड नाहीये. मग तिथे हे सगळ्या इच्छा, राग रूपी इच्छा निर्माण होतात आणि आसक्ती निर्माण होते. ती आसक्ती पण निर्माण होते की मला हे रिटर्न मध्ये मिळालंच पाहिजे. ते जर रिटर्न मिळालं नाही तर मी जे करत आहे ते उपयोगाचं नाही. त्या संबंधाला आपण बांधले जातो. त्या संबंध आणि ह्याचा इम्पॅक्ट एवढा आहे की आपण आपल्या भाषेमध्ये पण असंच बोलतो, आपण आपल्या कृतीमधून पण असंच बोलत असतो. अगदी तुम्ही बघा, मुलांशी सुद्धा बोलत असताना भाषा अशी होते की मग काय उपयोग झाला तुला एवढं सगळं प्रोव्हाइड करून, तू तर काहीच मार्क्स नाही मिळवले, मी तुझ्यासाठी एवढं काम केलं. कर्म आणि कर्माच्या फळाची अपेक्षा, कर्म आणि कर्माच्या फळाची अपेक्षा. युअर जॉब इज टू प्रोव्हाइड द बेस्ट, दॅट्स इट. तुमचं आमचं काम काय? प्रोव्हाइड द बेस्ट. पण त्याचा रिझल्ट हाच मिळाला पाहिजे याच्यावर तुमचा कंट्रोल असू शकत नाही, तो नाही करू शकत. याची आसक्ती हे रजोगुणाकडे घेऊन जाते. हे भारता अर्थात भरतवंशी अर्जुना, सर्व देहाभिमानी पुरुषांना मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे असे समज. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो. कारण देहाभिमान हा त्यामधला बेस निर्माण होतो. देहाभिमान आणि मोह पाडणार आहेत. कारण काय? तिथे काय आहे? अज्ञान. अज्ञान, इग्नोरन्स हा सगळ्यात मोठा आपल्याला असलेला शत्रू आहे. या इग्नोरन्स मुळे काय होतं? अज्ञानामुळे काय होतं की आपण रियालिटी पासून दूर असतो. जिथे जिथे इग्नोरन्स आहे तिथे आपण रियालिटीला कनेक्टेड नाही आहोत. जिथे जिथे अज्ञान आहे तिथे तिथे आपण रियालिटीशी कनेक्टेड नाही आहोत. तिथे तिथे आपण आज माझ्या लाईफ मध्ये काय चालू आहे तिथे कनेक्टेड नाही आहोत. म्हणजे इमॅजिन करा, अगदी मी तुमच्या घरातला, आपल्या घरात होणारा एक कॉमन एक्झाम्पल देतो. आपण दर महिन्यामध्ये किराणा सामान सांगतो. हे किराणा सामान सांगत असताना आपल्या घरामध्ये काय स्टॉक आहे हे जर माहित नसेल आणि आपण ते सामान जर आपण लिहून दिलं तर वी मे बाय फ्यू थिंग्स विच आर नॉट एट ऑल रिक्वायर्ड. कारण तिथे अज्ञान आहे म्हणून तिथे प्रमाद होतो. एखादा दुकानदार असेल, त्याला त्याचा जर स्टॉक माहित नसेल आणि त्याला ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तो चुकून अशा पण गोष्टीची ऑर्डर देईल ज्या ऑलरेडी स्टॉक मध्ये आहे. कारण त्याचं अज्ञान आहे माझ्या लाईफ मध्ये आता सध्या काय आहे त्याचं. आपण जर दृश्य गोष्टीबद्दल आपलं एवढं अज्ञान असेल तर अदृश्य गोष्टीबद्दल किती अज्ञान असेल. स्वभाव हा अदृश्य गोष्ट आहे, तो इमॅजिनरी आहे. आपण लोकांचा स्वभाव कसा असेल हे इमॅजिन करतो, ती अदृश्य गोष्ट आहे. तिथे तर आपलं अज्ञान किती मध्ये येत असेल, तिथे आपण किती इम्पॅक्टेड लाईफ जगत असो हा विचार करा. तर इथे महत्वाचं आपल्या लक्षात घेण्यासारखं काय आहे की देहाभिमानी, जिथे जिथे आपण देहाभिमानी म्हणजे मला सगळं कळतंय, मला जे माहिती आहे ते आहे, माझी पॉवर खूप जास्त आहे, माझ्यासारखं कोणी काम नाही करू शकत वगैरे वगैरे, मोह पाडणारा तमोगुण अज्ञानापासून उत्पन्न झालेला आहे. तो या जीवात्म्याला प्रमाद, आळस आणि निद्रा. कारण आपण वी लिव्ह फॉर आवर बॉडी, कारण त्याच्यासाठी त्याच्या प्रेमात आपण पडलेलो असतो. तो प्रमाद, आळस आणि निद्रा यांनी बांधतो. ज्याला आपण म्हणू की तुमचं शरीर तुम्हाला रन करत असतं, ते ठरवतं की तुम्हाला काय करायला हवं. हे भारतात सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला आणि तमोगुण ज्ञानाला झाकून प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो. सत्वगुण सुखाला, रजोगुण कर्माला. आता याला नीट समजून घ्या. रजोगुण कर्माला का झाकेल? रजोगुण कर्माला का झाकेल?
कारण रजोगुण हा इच्छा आणि आसक्ती याच्यावर जास्त लक्ष देत असतो, कर्माकडे लक्ष देत नाही. इथे परत एकदा मागे येऊन आपण बघायची गरज. इच्छा आणि आसक्ती याच्यावर फोकस असतो म्हणून तो कर्माला जातो. तमोगुण ज्ञानाला, कारण जिथे जिथे माणूस तामसी होतो, जिथे जिथे आळस, निद्रा, राग या गोष्टीकडे जातो, तो माणूस ज्ञानापासून वंचित असतो. ती व्यक्ती ज्ञानाशी रिलेटेड कुठलंही काम करू शकत नाही. ज्ञानाचा तिथे अभाव असतो म्हणूनच हे तामसी व्यक्तिमत्व बाहेर येते. सत्वगुण सुखाला, म्हणजे त्यामध्ये अटॅचमेंट न ठेवता प्रमाद करण्यालाही प्रवृत्त करतो. हे भारता, रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. सत्वगुण आणि तमोगुण यांना दडपून रजोगुण वाढतो. तसेच सत्वगुण आणि रजोगुण यांना दडपून तमोगुण वाढतो. एक कुठला तरी गुण तुमच्यामध्ये जो असेल तो बाकीच्या दोन गुणांना दडपतो, म्हणजे त्याला तो दाबून ठेवतो. रजोगुण आणि तमोगुण यांना दडपून सत्वगुण वाढतो. म्हणजे सत्वगुण तुम्हाला जर वाढवायचा असेल तर तुम्हाला दोन गुण दडपावे लागतील किंवा त्यातला कमी करावं लागेल, ते म्हणजे रजोगुण आणि तमोगुण. सत्वगुण आणि तमोगुण यांचा प्रभाव कमी करायचा म्हणजे रजोगुण वाढेल, किंवा रजोगुणाचा प्रभाव वाढवायचा, हे दोन गुण दडपले जातात. तमोगुण जर वाढला तर सत्वगुण आणि रजोगुण यांना तो दडपतो. आज आपल्याला सत्वगुणांवर भर द्यायचा आहे. तो सत्वगुणावर जर भर द्यायचा असेल तर रजोगुण आणि तमोगुण यांना दडपावं लागेल. यांना तुम्हाला कमीत कमी 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 करत आणून सत्वगुण वाढवावा लागेल. मग आपण यासाठी काय करतो? यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टी करतो, मेडिटेशन करतो, वेगवेगळ्या सात्विक भाव वाढवावा यासाठी पॉझिटिव्हिटी निर्माण करत असतो. कारण तो निर्मळ आहे, रियालिटीमध्ये यावा यासाठी आपण स्वतःला वेगवेगळ्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टीमध्ये ठेवतो. आणि याचे वेगवेगळे मार्ग आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. अगदी काही विधी सांगितलेले आहेत, काही पूजा सांगितलेल्या आहेत, काही मंत्र जाप सांगितलेला आहे. कशासाठी? तर आपल्याला सकारात्मकता याच्यामध्ये आणण्याकरता, त्या निर्मळतेकडे आणण्याकरता, ती पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये क्रिएट करण्याकरता. कारण ती सात्विक भाव हा सतत वाढणं आवश्यक आहे आणि आजच्या डेटला याची सगळ्यात जास्त गरज आहे. ज्यावेळी या देहात तसेच अंतःकरणात, इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न होते, त्यावेळी असे समजावे की सत्वगुण वाढला आहे. आज सकाळी जे 5 AM क्लबला होते त्यांच्यासाठी हा एक टास्क पण होता की तुमचा विवेक आणि चैतन्य बुद्धी वाढलेली आहे, तेव्हा समजून घ्यायचा की तुमचा सत्वगुण वाढलेला आहे. विवेक म्हणजे काय? सारासार गोष्टीचं स्वतःला ज्ञान असणे. जे आहे ते जे आहे, जे नाही ते जे नाही, जे आहे ते तसंच पाहणे, जे नाही ते जे नाहीये तसंच पाहणे. अगदी रश्मी रथी जर तुम्ही कवी दिनकरांचे हे वाचलं असेल तर त्याच्यामध्ये तृतीय सर्ग, ज्याच्यामध्ये श्रीकृष्ण ज्यावेळेस याला गेले होते शांती संधीसाठी, त्यावेळेस त्यांनी ते शांती संधीचा प्रस्ताव नाकारल्यानंतरचं जे वर्णन केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी फार छान वर्णन केलेलं आहे की जब नाश मनुष्य पर चाहता है पहिले विवेक मर जाता है. माणसाचा विवेक जिथे जिथे संपलेला आहे, ज्या ज्या एरियाज ऑफ लाईफ मध्ये संपलेला आहे, तिथे त्याचा नाश ओढवला जातो. नाश होणं म्हणजे त्याला जे पाहिजे तिथून तो वंचित ठेवला जातो किंवा तिथे तो डिस्ट्रक्शन करतो, तामसी काम करतो तिथे. जब नाश मनुष्य पर चाहता है पहिले विवेक मर जाता है. विवेक आणि चैतन्य, चैतन्य म्हणजे आत्मानंद, आत्मानुभूती जिथे जिथे आहे तिथे समजून घ्या तुम्ही रियालिटी मध्ये कनेक्ट व्हायला लागलेला.
तिथे तिथे तुम्ही त्या आनंदामध्ये स्वतःला आणत आहात. सो आता मला तुम्हाला एक खरंच इन्व्हिटेशन आहे की तुमच्या लाईफकडे खरंच बघा, कुठे कुठे तुम्ही त्या चैतन्याची किंवा आनंदाची अनुभूती घेत आहात, कुठल्या कुठल्या रिलेशन्स मध्ये, कुठल्या कुठल्या आयुष्यामध्ये, याच्यामध्ये हेल्थ मध्ये बघा, तुमच्या फायनान्स मध्ये बघा, तुमच्या जिथे 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 कुठे तुम्ही त्या आत्मानंदाची अनुभूती घेत असाल, विवेकात तिथे असेल, तिथे तुम्ही सात्विकपणे काम करताय. नसेल तर तो भाव वाढवणं आवश्यक आहे. तिथे रजो आणि तमोगुण कमी करणं आवश्यक आहे. मग त्यासाठी ह्या सगळ्या प्रोसेस तुम्हाला स्वतःला द्याव्या लागतील, तुम्हाला स्वतःसाठी या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. पण चेक युअर लाईफ. तुमचं लाईफ हे करत असताना बघा, तुम्हाला कुठलंही युद्ध लढायचं नाहीये, तुम्हाला कुठलंही शस्त्र धनुष्य घेऊन कुठेही जायचं नाहीये. पण आपण एका बाजूला युद्ध करतच आहोत प्रत्येक ठिकाणी. वी आर फायटिंग विथ एव्हरीथिंग. आपलं फाईट चालूच आहे. पण अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न झालेली आहे. त्यावेळेस समजून घ्यायचा आपला सत्वगुण वाढलेला आहे. आणि ते करण्याकरता तुम्ही काय करत आहात हा विचार करा. की अंतःकरणात चैतन्य शक्ती निर्माण करणं म्हणजे काय? तर अंतःकरणाला बरं वाटेल असं करणं. इनर आपल्याला काय पीस जर पाहिजे असेल, चैतन्य पाहिजे असेल, ऊर्जा पाहिजे असेल, तर आपल्याला काय काय करावं लागेल? वी नीड टू डू गुड थिंग्स. चांगल्या गोष्टी कराव्या लागतील. आणि वन ऑफ द वेज ऑफ इट इज, आपल्याला एक मार्ग काय सांगितलेला आहे, जो माणूस गिव्हिंग मध्ये असतो त्याच्या अंतःकरणामध्ये चैतन्य शक्ती निर्माण होते. चैतन्य शक्ती निर्माण. तुम्ही बघा, देणारा हा नेहमी हा चैतन्यामध्ये असतो, कारण त्याच्या अंतःकरणामध्ये तो गिव्हिंगचा भाव असतो. इंद्रियात आणि विवेक शक्ती उत्पन्न होणं म्हणजे त्यासाठी आपण हे सगळे मेडिटेशन्स करत असतो, वेगवेगळे क्रियाकर्म करत असतो, ज्याच्यामधून आपल्याला ह्या विवेक शक्तीविषयी जास्तीत जास्त त्यामध्ये आपली प्रॅक्टिस होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी एक लक्षात घ्या, या प्रॅक्टिस शिवाय शक्य नाही. या प्रॅक्टिस शिवाय शक्य नाही. विवेकचा अर्थ म्हणजे, विवेक म्हणजे जे जसं आहे, ज्या परिस्थितीत आहे, जे जसं आहे त्याला ऍक्सेप्ट करणं. इफ इट इज ब्लॅक, इट इज ब्लॅक. इफ इट इज व्हाईट, इट इज व्हाईट. आणि त्याला ऍक्सेप्ट करून त्यावर ऍक्शन घेणे आणि त्या संयमाने घेणे, जे जसं आहे तसं. लाईफ एक लक्षात घ्या, लाईफ इज व्हेरी सिम्पल. लाईफ इज व्हेरी सिम्पल. लाईफ इज आयदर ब्लॅक ऑर व्हाईट. देर इज नो ग्रे एरिया इन लाईफ. असं म्हणलं जातं की लाईफ मध्ये इफ बट काहीच नाहीये, जे आहे ते जसं आहे तसं आहे. हे किंतु परंतु आपल्या मनाचे खेळ असतात. किंतु परंतु आपल्या मनाचे खेळ असतात. जसं आहे तसंच आहे ना. तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही अगदी रिलेशनशिप पण चेक करा. आपण तिथे आयदर रिलेशनशिप इज वर्किंग ऑर नॉट वर्किंग. तिथे मस्त चाललेलं असतं किंवा नॉट वर्किंग असतं. आपण त्याला काय म्हणतो? नाही थोडंफार तर चालतच असतं. हे मनाचे खेळ करूनच आपण तिथे काय करत असतो? आपल्या मनाला आपण हा समजूत घालत असतो की इथे प्रॉब्लेम आहे, तो मला ओके, म्हणून तिथे काही ब्रेक थ्रू कॉज होतो. तिथे ब्रेक थ्रू त्यामुळे कॉज होतो. तर एक लक्षात घ्या, विवेकाने लाईफ जगणं म्हणजे जे जसं आहे तसं पहिले ऍक्सेप्ट करणं आणि त्यावर ऍक्शन घेत असताना सुद्धा तो विवेक पाळणं की जसं आहे तसं मी ऍक्सेप्ट करूनच पुढे जातो. सो तुमच्या इंद्रियात, अंतःकरणामध्ये विवेक शक्ती आणि चैतन्य निर्माण झाले पाहिजे. चैतन्य इज व्हॉट? ऊर्जा. ते करण्याची प्रेरणा, तुम्हाला ते सतत तुम्हाला पुढे नेण्याची ती इच्छा. लेस ब्राउन नावाचा एक फार चांगला विचारवंत आहे. तो नेहमी म्हणतो की तुमच्या लाईफमध्ये हंगर असला पाहिजे. हंगर असला पाहिजे. आधुनिक भाषेमध्ये आपल्याला काय म्हणायचे? विवेक चैतन्य म्हणजे काय? हंग्री. एखाद्या गोष्टीसाठी हंग्री असणं. रिझल्ट प्रोड्युसिंग करण्यासाठी चैतन्य आहे तुमच्यामध्ये. यू आर प्रोड्युसिंग रिझल्ट. अदरवाइज डल, कुछ फरक नाही पडता है, झालं तरी चालेल, नाही झालं तरी चालेल. तामसी लाईफ. तिथे सात्विकता नाहीये, सत्वगुण नाहीये. झाला रिझल्ट प्रोड्यूस तरी ठीक, नाही झाला तरी ठीक, तिथे सत्व नाहीये.
तर आपल्याला चेक करायचंय की ते आपल्या इंद्रियात आणि अंतःकरणामध्ये चैतन्य आहे का, ती शक्ती आहे का, ती ऊर्जा आहे का, दररोज उठल्यानंतर आपल्याला ते करण्यासाठी इच्छा जागृत होते का, ती ऊर्जा आहे का. एखादं रिलेशनशिप तुमचं सुरू झालं त्यावेळेस ऊर्जा होती तिथे, दररोज काहीतरी करण्यासारखी इच्छा होती. हळूहळू हळूहळू ती इच्छा तामसीमध्ये काय फरक पडतो, वी टेक इच अदर फॉर ग्रांटेड. आपण असं गृहीत धरतो कुठे जाणार आहे आपल्याशिवाय, ती ऊर्जा कमी होते. ऊर्जा कमी झाला की तिथे बाकीचे दोन भाव जागृत होतात. तो एक भाव दुसऱ्या दोन भावांना दडपला जातो आणि जो तिथे भाव दडपला जातो त्यानुसार रिझल्ट मिळतात. सिंपल आहे, सिंपल आहे. भगवद्गीतेचं वैशिष्ट्य आहे की लाईफ हे अत्यंत सिम्प्लिसिटीने आपल्या समोर येतं. आपल्याला लक्षात येतं की इतकं सिंपल गोष्टी आहेत, फक्त यामध्ये आपल्याला डिझाईन समजून घेण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्टीचं एक डिझाईन आहे, ते डिझाईन फक्त कळणं आवश्यक. की माझ्या लाईफचं डिझाईन जर मला तामसीपणे काम करण्याकरता किंवा तमस हा भाव माझ्यामध्ये असेल तर त्यानुसारच मला रिझल्ट मिळणार, कारण हे प्रकृतीचे रूप आहेत. प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसार काम करते. तमस हा गुण तामसी प्राण्याचे रिझल्ट तुम्हाला विदाउट फेल्युअर देणार. प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसार काम करते. मग माझ्यामध्ये तामसी भाव जास्त आहे, तमस गुण जास्त आहे, मी आळस करेल, निद्रा करेल, मला हे पाहिजे आणि मला रिझल्ट प्रोड्यूस पाहिजे असेल तर शक्य होणार नाही. प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसार काम करते. सिंपल. तिथे कुठेही तुम्ही त्या रूल्सला चेंज करू शकत नाही. इट्स लाईक अ लॉ ऑफ ग्रॅव्हिटी. लॉ ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे वरून पडलेला माणूस खालीच पडतो. त्याला ग्रॅव्हिटी माहिती आहे नाही माहिती आहे काय फरक पडत नाही. किंवा तुमचं ग्रॅव्हिटी विषयी मत असू शकतं किंवा मला थोडंसं ग्रॅव्हिटी विषयी मत असं आहे की आय डोंट लाईक ग्रॅव्हिटी, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा मला काही तितकासा आवडत नाही. ओके, तरी पण तुम्ही खालीच पडाल. तुम्ही म्हणू शकता की माझं थोडंसं डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. ओके ठीक आहे, तरी पण खालीच पडाल. तुम्ही हे म्हणू शकता की मला असं वाटतं की मला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप जास्त कळालेला आहे, तरी पण त्याच स्पीडने पडाल. कळालाय म्हणून तुम्हाला वेळ लागेल आणि नाही कळाला म्हणून तुमचं स्पीड कमी होईल असं काही होत नाही. प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसारच काम करणार आणि हे तिन्ही गुण प्रकृतीच्या नियमानुसार आहेत. तिथे कोणालाही भेदभाव नाही. तिथे त्याच पद्धतीने काम होणार. तुमच्यामध्ये जे गुण डॉमिनेटिंग असतील त्या गुणानुसार तुमचं लाईफ हे येणार समोर. तुम्हाला त्या निर्णयाचा प्रभाव तुमच्यावर असणार. तेच तर बघायचं ना आपल्याला. हा पूर्ण अध्यायच त्याच्यामध्ये आहे. आता आपण तिकडेच जात आहोत. डोंट वरी. याचा थोडासा आपल्याला आपण त्याच याच्यापर्यंत येत आहोत की सगळ्यात अगोदर आपल्याला काय करावं लागेल तर अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य आणि विवेक शक्ती उत्पन्न करणे. अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य शक्ती ऊर्जा असणे. लहान मुलांचं लाईफ बघा तुम्ही, ऊर्जा आहे. अंतःकरणामध्ये त्यांच्या चैतन्य असतं. त्यांना आता तुम्ही एक धपाटा त्या पाठीमध्ये भांडत जातील, तू खूप खराब आई आहेस, खूप खराब भाव आहे, 2 मिनिटानंतर तुमच्या गळ्यात पडतील. चैतन्य असतं त्यांच्या. माफ पण लवकर करतात, रागवतात पण लवकर. मोठं झाल्यानंतर त्याला वर्षानुवर्ष जपण्याची प्रॅक्टिस आपण करून ठेवलेली. तामसीपणा तो आपण आणून ठेवलेला आहे वर्षानुवर्ष. अगदी कोर्टापर्यंत जाण्याचा तामसीपणा आपण आणून ठेवलेला आहे. आणि मग दुसरं कोणीतरी सांगतं की हे असं सेटल कर. जे निर्मळ आहे ना, जे प्युअर फॉर्म मध्ये, त्याला कुठलाच भाव जास्त दिवस लागून राहत नाही. तिथे प्युरिटी आहे. तिथे कुठलाच जो निगेटिव्हिटी आहे ती टिकत नाही, फार काळ टिकत नाही. अंतःकरणात आणि इंद्रियात चैतन्य. सकाळी लहान मुलं उठल्यानंतर ते एक सेकंदामध्ये पूर्ण एनर्जी सकट असतं. ते एनर्जी सकट असतं. आपण हळूहळू उठल्यानंतर सुरुवात नंतर मोठे जसे होत जातात, आज माझी झोप झालेली नाहीये,
थोडा वेळ अजून झोपायला पाहिजे होतं, रात्री मी उशिरा झोपलेलो आहे, आज थोडस मूड आहे पडून राहण्याचा वगैरे वगैरे, ह्या सगळ्या भानगडी करत असतो. तामसीपणा आहे, असा तमस गुण आहे आणि त्याच्या इम्पॅक्ट खाली दिवस काढतो. तो तो त्याला प्रेझेंट होण्याची गरज आहे, त्याला आपण नीट समजून घेण्याची गरज आहे. रजोगुण वाढल्यानंतर लोभ, प्रवृत्ती, स्वार्थाने प्रेरित होऊन फळाच्या इच्छेने कर्माचा आरंभ, अशांती आणि विषय भोगाची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. आता रजोगुण जर वाढला, याचा गुणाचा तुमच्यावर जर इम्पॅक्ट वाढला, तर लोभ म्हणजे काय? एखादी गोष्ट मिळवण्याची हाव. प्रवृत्ती, वेगवेगळ्या प्रवृत्ती डेव्हलप होतात. स्वार्थाने प्रेरित होऊन एखादी गोष्टीचा रिझल्ट मला काय मिळाला पाहिजे, तर तो मला मिळाला पाहिजे. इच्छेने कर्माचा आरंभ म्हणजे कामच सुरू यासाठी करायचं की मला काय बेनिफिट मिळेल, मला काहीतरी मिळालं. अशांती, देयर इज नो पीस ऑफ माइंड, आणि विषय भोगांची लालसा ही सर्व उत्पन्न होतात. हे जर असेल तर समजून घ्यायचं आपलं रजोगुण वाढत चाललेला आहे. लोभ, खूप मिळालं पाहिजे, खूप मिळालं पाहिजे, खूप मिळालं पाहिजे, जे आहे ते सफिशियंट नाही, अजून जास्त पाहिजे, अजून जास्त पाहिजे, अजून जास्त पाहिजे. म्हणजे अगदी ज्याला आपल्या कॉमन बोली भाषेत म्हणतात ना, की आपल्या ताटात जे आहे तिथे न लक्ष देता बाकीच्या पानात काय वाढलंय तिथे जास्त लक्ष असतं. आणि हे करत असताना आपण जे आहे तिथे रियालिटीमध्ये नसतो, तिथला विवेक संपलेला असतो. यामध्ये आपण आपल्या लाईफ मध्ये आता काय आहे ते बघत नसतो. तर लक्षात घ्या की मी तुमचे प्रश्न पण घेईल, डोंट वरी. तुम्ही आता फक्त फोकस करा, आपण शेवटी प्रश्न घेऊया. आपण जवळपास दरवेळेस नाही म्हटलं तरी पाऊण तास प्रश्न उत्तरांसाठी देत असतो. सो डोंट वरी, आपण शेवटी प्रश्न उत्तरानं पण देऊ. आता जेवढं शक्य करता येईल तेवढं कॉन्सन्ट्रेट करा. तमोगुण वाढल्यानंतर अंतःकरण व इंद्रियात अंधार, कर्तव्य कर्मात प्रवृत्ती नसणे, व्यर्थ हालचाली आणि झोप इत्यादी अंतःकरणाला मोहित करणारी वृत्ती उत्पन्न होते. तम म्हणजे काय? अंधार. अंतःकरण व इंद्रियात यात अंधार, मला जे काय करायचं ते मी करणार नाही. इंद्रियात अंधार म्हणजे ज्या गोष्टी करायच्या त्या नाही करणार. कर्तव्य कर्माची प्रवृत्ती नसणे, जे करायचंय ते टाळाटाळ, मी नाही करणार, हे माझं काम नाहीये, दिस नॉट माय जॉब, आय विल नॉट डू इट, माझं हे कर्तव्यच नाहीये. व्यर्थ हालचाली, अनाठाई गोष्टी करणे, झोपणे, भरपूर झोपणे. अगदी कॉमन एक्झाम्पल, कॉमन आपल्या लाईफ मधलं हे द्यायचं म्हटलं तर भरपूर झोप म्हणजे आळस, निद्रा. बरं वाटतं ना त्यामुळे, झोपून राहायला, पडून राहायला बरं वाटतं. इत्यादी अंतःकरणाला मोहित करण्याच्या वृत्ती उत्पन्न होतात. तमोगुण जर वाढत असेल, आपल्यामध्ये तमोगुण वाढत जात असेल तर त्याचे लक्षण काय आहे? अंतःकरण व इंद्रियात अंधार, इग्नोरन्स, कर्तव्य कर्माची प्रवृत्ती नसणे, मी हे नाही करणार, टाळमटाळ, माझं काम नाहीये, आय विल नॉट डू इट, प्रोक्रॅस्टिनेट करणे, तू कर मग मी करतो, मला युद्ध नाही करायचं, हे माझं काम नाहीये. व्यर्थ हालचाली, अनावश्यक गोष्टी, झोपेविषयी असं म्हणलं जातं की जितकी आवश्यक आहे शरीराला तेवढी झोप तर डेफिनेटली घ्यायला हवी, त्याबद्दल काहीच डाऊट नाहीये. पण अनावश्यक झोप घेणं ही त्या माणसांना आवडतं ज्यांना रियालिटी पासून दूर जायचं असतं. अगदी एक नॉर्मल सायकोलॉजिकल तुम्हाला हे सांगतो की जी माणसं जास्त झोपतात अनावश्यकपणे, जितकी गरज आहे त्यापेक्षा, त्यांचं वन ऑफ द रिझन्स हा झोपण्याचा हा असतो की त्यांना रियालिटीला फेस करायचं नसतं. कारण आपलं एक ब्रेनचं डिझाईन आहे, जिथे जिथे कन्फ्रंटेशन येतं ना तिथे तिथे आपल्याला कन्फ्रंटेशनच्या ठिकाणी आळस किंवा निद्रा यायला लागते.
अगदी तुम्ही बघा, जे जे विषय तुम्हाला आवडत नसतील ते त्या विषयाचे लेक्चर्स ऐकत असताना झोप यायला लागते. कारण ब्रेनची ते ऑटोमॅटिक सायकल आहे. तुम्हाला जिथे जिथे तुम्हाला हे इंटरनल सिग्नल जातात, हे मला आवडत नाहीये, हे मला करायचं नाहीये, तिथे तिथे ब्रेन हा तुमच्या शरीराला आज्ञा देतो की झोप काढा, टेक रेस्ट. जिथे जिथे इच्छा आहे, उत्सुकता आहे, तिथे बघा तुम्ही तुम्ही म्हणजे दिवस रात्र काम केलेलं असेल तरी झोप येणार. आणि हा अनुभव तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आलेला असेल. पण जिथे जिथे तुम्हाला इंटरेस्ट नाहीये, आळस आहे, हे माझं काम नाहीये, प्रोक्रॅस्टिनेशन असेल, तिथे तिथे तुम्हाला लक्षात येईल की ब्रेन तुमचा तुम्हाला हे ऑर्डर देऊन टाकतो, झोप काढ. कारण ती सिस्टम आहे ना, आपल्या बॉडीची सिस्टम आहे. प्रकृतीच्या नियमानुसार काम करणार. प्रकृतीच्या नियमानुसार काम करणार. प्रकृती जर तुमची यासाठी डिझाईन्ड आहे की या शरीराला आता ही रियालिटी सहन होत नाहीये, तर त्याला प्रोटेक्शन करण्याची सिस्टीम बनवलेली आहे. ते प्रोटेक्शन म्हणजे झोप घेणे. तुम्हाला झोप येणार. आपल्याला असं वाटतं झोप येणं हे स्वाभाविक आहे. झोप येणं स्वाभाविक नाहीये. तिथे आपण काहीतरी रेजिस्ट करतोय, तिथे आपल्याला काहीतरी मंजूर नाहीये, विवेक तिथे कुठेतरी दूर झालेला आहे. रियालिटी आपण एक्सेप्ट नाही करत. कृपा करून याला तुमच्या नॉर्मल झोपेशी जोडू नका. तुम्ही एखाद्या दिवसभर फ्रेश होऊन सुद्धा एखाद्या लेक्चरला जाऊन बसलेला आहात, एखाद्या ठिकाणी काम करत आहात, अचानक तुम्हाला जर तिथून निघून जावं असं वाटत असेल, मला असं वाटत असेल की यार दिस इज बोरिंग, मला हे आवडत नाहीये वगैरे वगैरे, किंवा त्याकडे जर असं झोप वगैरे येत असेल तर समजून घ्या तुमचं ब्रेननी तुम्हाला ऑर्डर दिलेली आहे बॉडीला की नाव यू नीड टू प्रोटेक्ट युअर सेल्फ. हे रियालिटी पासून दूर जायचं यातून. कारण ही आपली एक प्रकृतीची सिस्टम आहे, आपण आपल्या ब्रेनला दिलेली सिस्टम आहे. जेव्हा हा मनुष्य सत्वगुणाने वाढलेला असता मरण पावतो, तेव्हा तो उत्तम कर्मे करणाऱ्या निर्मळ दिव्य स्वर्गादी लोकात जातो. आता इथे एक गमतीशीर प्रश्न विचारला जातो, आपलं मरण आपल्याला माहिती आहे का कधी येणार आहे? इथे बसलेला कोणी पण, मी आणि तुम्ही, कोणाला तरी हे माहिती आहे का की आपण कधी मरणार आहोत? नाही. मग ते काही जण आर्ग्युमेंट करतात की आयुष्यभर काही करा, शेवटी चांगलं काम करा. आयुष्याच्या शेवट तरी तुम्ही दान धर्म केला पाहिजे, चांगलं काम केलं पाहिजे, सात्विकता वाढवली पाहिजे, म्हणजे तुम्हाला स्वर्गामध्ये जागा होईल. बिलकुल याचा अर्थ हा नाही. तुम्ही तुम्हाला इंटरनली सतत जे जगण्याची प्रॅक्टिस करता तेच तुम्ही सतत होता. आणि तुम्ही मग भलेही तुमचा मृत्यू कधी येणार असेल, तुम्ही त्याच भावनामध्येच तुम्ही स्वतःला मुक्तीकडे घेऊन जाल. सत्वगुणामध्ये राहणे ही एका दिवसाची प्रॅक्टिस नाहीये, ही सतत प्रॅक्टिस करण्याची गोष्ट आहे, सतत राहण्याची गोष्ट आहे. मग आता मी जे काही गोष्टी करायच्या त्या करून घेईल. आता मला माहित झालं की शेवटी फक्त सत्वगुण असेल तर माझं काम झालं. तर मग या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यावं लागेल की आपण कधी जाणार आहोत हे माहिती आहे का आपल्याला? माहित नाही. तो मोमेंट येईल त्यावेळेस तुम्हाला कसं कळेल की सात्विकता तुम्हाला जपायची आता? तेवढा वेळ आहे का? नाही. मग काय करायचंय? तर तुमचा आत्तापासूनचा एक गोष्ट फिक्स आहे की तुम्ही आत्तापासूनचा तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्याला आपण जे लाईफ म्हणतो, दॅट इज जर्नी टुवर्ड्स डेथ. अगदी फ्रँकली जर बोलायचं म्हणालं, जे आपल्याला बोललेलं आवडत नाही, तर आत्तापासूनचा जो काही उरलेला वेळ आपल्याकडे आहे, ही जर्नी कुठे आहे? सगळी जर्नी टुवर्ड्स डेथ आहे. मग ही जर्नी जी आहे ती सात्विक भावात काढणे म्हणजे तो सात्विक भाव शेवटी पण राहील. तो सात्विक भाव आपल्यासोबत शेवटी पण राहील. हे सिंपल कॅल्क्युलेशन करणे. हू नोज, तुमच्या आमच्यासाठी कोणी अशी एक्सपायरी डेट लिहून ठेवलेली नाहीये, ती आपल्याला माहित पण नाही आणि त्याची गरज पण नाहीये. अगदी त्याच्यामध्ये काही काही जण त्या डेट्स वगैरे काढतात, पण त्याची काही नोबडी नोज वेदर इट इज परफेक्ट ऑर नॉट. कदाचित एक दुसऱ्याचं बरोबर पण आलेलं असेल, पण ते काय असं शास्त्र नाहीये की ज्यामध्ये खरंच माहित झालेलं आहे. पण एक गोष्ट फिक्स आहे सगळ्यांची की आत्तापासूनची आपली ही जर्नी आहे. मग हा प्रवास उत्तम करणे, हा प्रवास बेस्ट ऑफ द बेस्ट करणे,
हे मात्र आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. हे मात्र आपण डेफिनेटली करू शकतो आणि तेच करायचंय. तो बेस्ट ऑफ द बेस्ट करायचा असेल तर अंतःकरणाची निर्मळता, शुद्ध असणे आणि चैतन्य असणे सतत, हे आपण करू शकतो. कारण ते करण्याची व्यवस्था आपल्याला लावून दिलेल्या आहेत. तेच तुम्ही आहात. आपण जन्माला आलो त्यावेळेस अंतःकरणाची शुद्धता होती, निर्मळता होती, इंद्रियात चैतन्य होतं. ह्या गोष्टी प्रत्येकामध्ये कॉमन आहेत. इथे असलेला प्रत्येक जण किंवा या पृथ्वी तलावरचा प्रत्येक जणामध्ये कॉमन काय, तर जन्माला आला ज्यावेळेस त्याचं फॉर्मेशन झालं त्यावेळेस अंतःकरणाची शुद्धता होती आणि इंद्रियामध्ये चैतन्य होतं. नंतरच्या सगळ्या जर्नीमध्ये आपण बाकीच्या गोष्टी आणून ठेवल्या आपल्या लाईफमध्ये. नंतरच्या जर्नी तर हेच जर आपण आहोत, हेच जर आपला डिझाईन आहे, हीच जर आपण याच डिझाईनने आपण जन्माला आले आहोत, तर ते करणं शक्य आहे. ते करणं जर शक्य आहे तर त्यासाठी आपल्याला सात्विक भाव वाढवत नेणे, यासाठी दिवस रात्र प्रयत्न करण्याची गरज आहे. तेच लाईफ जगण्याची गरज आहे. म्हणजे आपण आपलं कर्म, विहित कर्म हे मुक्तीकडे नेणारं करू. जसं अर्जुनाला इथे युद्ध करे सांगायचं. रजोगुण वाढलेला असताना मरण पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो. तसेच तमोगुण वाढला असता मेलेला माणूस किडा, पशु, पक्षी इत्यादी मूढ विवेक शून्य जातीत जन्मतो. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणजे वेदर यू ऍडव्होकेट हे पुनर्जन्म, नेक्स्ट जन्म ऑर नॉट, इथे आपल्याला यातून बघायचं नाही तर यामध्ये रूपक काय आहे, यामध्ये आपल्याला सुचवायचं काय आहे, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या सुचवलेल्या असतात. त्याच्यामधला अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असतो. इथे आपण बरेचसे जण लॉजिक लावतो. एक लक्षात घ्या, जे आपले पुराण आहे, ज्या आपल्या कथा लिहिलेल्या आहेत, याच्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला सूचनांचं नीट लक्षात घ्यावं लागतं. त्याच्या मागे लॉजिक लावण्याचा प्रयत्न नसतो करायचा. आज आपल्याला काय शिकवलं गेलेलं आहे, जास्तीत जास्त प्रत्येक गोष्ट लॉजिकली बघा, प्रत्येक गोष्ट लॉजिकली बघा. देर आर मेनी थिंग्स बियॉन्ड लॉजिक. कारण आजची टुडेज लाय मे बी टुमॉरोज रियालिटी. आजचा जो लाय आहे ही तुमच्या आमच्या बुद्धीचं लिमिटेशन आहे, लॉजिकचं लिमिटेशन आहे. टुमॉरो इट मे नॉट बी ट्रू. राईट ब्रदर्सनी ज्यावेळेस सांगितलं होतं मॅन विल फ्लाय, माणसं उडतील, त्यावेळेस ज्या दिवशी सांगितलं त्या दिवशी ते लॉजिकली फेल झालेलं होतं. विमानाचा शोध लागल्यानंतर माणसं उडू लागली. गॅलिलिओनी ज्यावेळेस सांगितलं होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, हे सत्य आहे, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, लोकांनी त्यालाच मारलं लॉजिकली. ते कारण त्यांच्या डोक्यात बसत नव्हतं. जे दिसतं त्याला आपण लॉजिक म्हणतो, पण देर आर थिंग्स बियॉन्ड लॉजिक. ज्यावेळेस त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शोध लागला त्यावेळेस लोकांना कळालं, अरे हा म्हणतो ते बरोबर आहे. ज्यावेळेस टेलिफोनचा शोध लागणार होता त्यावेळेस मी कित्येक किलोमीटरवर लोकांशी बोलू शकेल, हे लॉजिक त्यावेळेस फेल होतं. कसं काय शक्य आहे, एवढा मोठ्याने आवाज येत नाही. पण आज मोबाईलच्या युगामध्ये आपण कित्येक हजारो किलोमीटरवरच्या व्यक्तीशी पण जवळ असल्यासारखं बोलू शकतो. हे लॉजिक ज्यावेळेस मोबाईलचा शोध किंवा फोनचा शोध लागला होता त्यावेळेस हे लॉजिक फेल होतं की माणसं 5,000, 10,000, 25,000 किलोमीटरवर पण एकमेकाशी बोलू शकतात. तर डोंट गो बाय लॉजिक्स. आपल्या पुराणांमध्ये सांगितलेल्या गोष्टी सुद्धा लॉजिकली बघू नका. आज मुंबई पुणे अंतर हे 16 मिनिटामध्ये पार करण्यासाठी हायपरलूपचा विचार चाललेला आहे. 16 मिनिटामध्ये. इमॅजिन करा की हे हायपरलूप नावाचा प्रकार जर अस्तित्वात नसता तर हे 16 मिनिटाचं लॉजिक पॉसिबल आहे का? आपण सगळेजण आहे त्या रियालिटीमध्ये ते लॉजिक बसवायचा प्रयत्न करतो. ती आपल्या बुद्धीची कमतरता असते, ते बुद्धीचं लिमिटेशन असतं, हे लक्षात घ्या. कारण आपल्या ब्रेनला आपण जेवढं शिकवलंय, जेवढं त्याला दिलेलं आहे त्यालाच आपण सत्य मानायला लागतो. त्याच्या पलीकडे पण आहे. सो रजोगुण वाढलेला असताना मरण पावलेल्या
पावल्यास कर्माची आसक्ती असणाऱ्या मनुष्यात जन्मतो. म्हणजे परत तुम्ही तेच करण्यासाठी जन्म घेता आणि तमोगुण वाढलेला असेल तर तुम्हाला मूढ जातीत जन्मतो. म्हणजे मूढ म्हणजे ज्याला विवेक नाहीये, ज्याला राईट रॉंग नाहीये. किडा पशु पक्षी याच्यामध्ये काय आहे, दे गो बाय इन्स्टिंक्ट, ते इन्स्टिंक्टने जातात. पशुमध्ये असं तुम्ही पाहिलं असेल की पशुमध्ये कधी लॉजिक वगैरे काय भानगडे नसतात, विवेक शून्य असतात. मारायचं तर शिकार करायची तर करायची, तिथे असं काही लॉजिक म्हणजे काही नसतं की अरे काहीतरी याच्या प्रॉब्लेम्स असतील बघूया. माणूस विचार करतो कारण माणसाला विवेक दिले. हा सगळा विचार करण्याची ताकद माणसाला दिलेली आहे. फक्त मनुष्य ही एकमेव अशी स्ट्रॉंग हे आहे की ज्याला हा सगळा प्रकार दिलेला आहे. सात्विक कर्माचे सात्विक अर्थात सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ सांगितले आहे. राजस कर्माचे फळ दुःख, तसेच तामस फळाचे कर्म अज्ञान सांगितलेले आहे. तुम्ही सात्विक कर्म करत राहा, सुख, ज्ञान आणि वैराग्य इत्यादी निर्मळ फळ आहे. मेडिटेशन करा, तुम्हाला त्याचं फळ काय, सुख मिळेल. एखादा छानसा आपण एखादा गाणं ऐकलं, एखादा छानसा आपण, आता सात्विक गोष्टी म्हणजे नेमकं काय, ज्याच्यातून तुम्हाला सुख, ज्ञान आणि वैराग्य मिळते. आपण लॉजिकली जाऊ ना, थोडस आपण लॉजिकच्या आपण याच्यामध्ये जाऊया, ज्यातून आपल्याला सुख, ज्ञान आणि वैराग्य मिळते. निर्मळ फळ आहे, त्याला आपण सात्विक कर्म म्हणूया. दान धर्म केल्याने मिळतं का, आनंद वाटतो, आतून वाटतो, करा. तुम्हाला एखादी पूजा पाठ केल्याने जर समजा सुख मिळत असेल, करा, सात्विक भाव आहे तो, निर्मळ फळ आहे. एखाद्याला डोनेशन दिल्याने, तुम्हाला काही जणांना डोनेशन केल्याने, काही लोकांना मदत केल्याने, लोकांच्या लाईफ मध्ये कॉन्ट्रीब्युट केल्यानंतर, एखादा प्रोजेक्ट असा घ्यायचा की ज्याच्यामध्ये जगाचं कल्याण होईल, सुख, ज्ञान आणि वैराग्य. याला आपण आपल्या सुख, ज्ञान, वैराग्य याला आपण एक नाव दिलेलं आहे. या लोकांना काय म्हणतात माहिती का, या प्रकारच्या लोकांना श्रीमान योगी. सुख, ज्ञान, वैराग्य हे तसे बघायला गेले विरुद्धार्थी शब्द आहेत. श्रीमान योगी नाव वाचलं की आपल्या डोळ्यासमोर कोण येतं पहिल्यांदा, श्रीमान योगी हा शब्द कोणाशी जोडला गेलेला आहे, शिवाजी महाराज. ऑफकोर्स येस, शिवाजी महाराजांना आपण श्रीमान योगी म्हणतो. रतन टाटा श्रीमान योगी आहे, बिल गेट्स श्रीमान योगी आहे, अजीम प्रेमजी श्रीमान योगी, थॉमस अल्वा एडिसन श्रीमान योगी, सगळे संत श्रीमान योगी. श्रीमंती पण योगी, विरक्ती, स्वतःसाठी नाही, जगासाठी. शिवाजी महाराजांनी किल्ले निर्माण केले, एवढी मोठं सगळं विश्व निर्माण केलं त्यांच्या भोवती, पण ते स्वतःसाठी नाही केलं. कुठेही किल्ल्यांच्या दारावर दिस किल्ला बिलॉंग्स टू छत्रपती शिवाजी महाराज असं काही बोर्ड लावलेलं नाही. लोकांसाठी निर्माण केलं, रयतेचं राज्य निर्माण केलं. रतन टाटा आजही लोकांना डोनेट करत राहतात, 1,500 कोटी डोनेट करतात अर्निंगचं. बिल गेट्स सगळ्या जगाचं पोलिओ वॅक्सिन सँक्शन करतो, एकटा माणूस चालवतो बिल गेट्स जगभराचं पोलिओ वॅक्सिन. कुठेही वाच्यता नाही, कुठेही प्रेस कॉन्फरन्स नाही, कुठे स्वतःचा ओदो नाही, कुठेही हे सगळं करत असलेले फोटो पण नाही. श्रीमंत आहे पण योगी आहे, श्रीमंत आहे पण योगी आहे. पैसा कमवायला पाहिजे, श्रीमंती कमवायला पाहिजे, मनाची श्रीमंती पण असली पाहिजे, शरीराची श्रीमंती पण असली पाहिजे, सगळ्या गोष्टीची श्रीमंती असली पाहिजे, पण योगी पण असलं पाहिजे, अटॅचमेंट नसली पाहिजे. दॅट इज सात्विक, दॅट इज सात्विक. अजीम प्रेमजी सतत डोनेशन्स, श्रीमंती सोडलेली नाहीये पण डोनेशन्स आहेत, लोकांसाठी, लोकांसाठी. जसं आपण पाहिलं देवता, आपण सुरुवातीला पाहिलं होतं की देवता म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारच्या देवता म्हणजे काय, त्यांनी जे निर्मितीच केली ती वैश्विक आहे, निर्मितीच केली ती वैश्विक. या पूर्ण संपूर्ण भूतांसाठी, जगासाठी निर्मिती केलेली आहे.
कुठेही प्रकारच्या स्वार्थी कर्मफळाच्या अपेक्षेने निर्मिती केलेल्या नाही. थॉमस अल्वा एडिसननी माझ्या घरातला लाईट लागावा, माझ्या घरातला अंधार दूर व्हावा म्हणून बल्बचा शोध लावण्यासाठी 9,999 वेळा फेल्युअर पत्करलेलं नाही. त्यांनी बल्ब निर्माण केला आज आपल्या प्रत्येकाच्या लाईफसाठी, प्रत्येकाच्या लाईफसाठी. टेलिफोनचा शोध लागला आपल्या प्रत्येकासाठी. कुठेच तो असं ठरलं नाही की या एरियासाठी तो एरियासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांनी 50 वर्ष 16,000 त्यांचं आयुष्य 18,348 40 दिवस सगळे म्हणून तेवढ्या दिवसाचं काम कशासाठी केलं? लोकांसाठी केलं, रयतेसाठी केलं. स्वामी विवेकानंदांनी जे काय काम केलं 40 वर्ष 34 वर्ष लोकांसाठी केलं, लोकांसाठी केलं. साईबाबा, गजानन महाराज या सगळे जे आहेत ते श्रीमंत योगी आहेत. आज त्यांचं ऐश्वर लोकांच्या डोळ्यात दिपत म्हणजे डोळ्यात मावत नाही एवढं ऐश्वर आहे. पण त्यांच्यासाठी नाहीये ते, त्यातून पण लोकांची श्रीमंती आहे. त्याला आपण असं म्हणू ऐश्वर्य आणि वैराग्य याचं कॉम्बिनेशन, याचं कॉम्बिनेशन. ती सात्विकता आहे, त्याला सात्विकता म्हणू. मग आपण लिमिटेड याच्यामध्ये सुद्धा पण तिथे एक गोष्ट गॅरंटीड आहे, सुख ज्ञान आहे, सुख आहे, निर्मळ फळ आहे. राजस कर्माचे फळ दुःख, कारण तिथे खूप अटॅचमेंट आहे. आणि तामस कर्माचे फळ अज्ञान असे सांगितलेले आहे, तिथे अज्ञान आहे. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून निसंशयपणे लोभ आणि तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतं आणि अज्ञानही उत्पन्न होतं. सत्वगुणापासून ज्ञान उत्पन्न होते, रजोगुणापासून लोभ, तमोगुणापासून प्रमाद आणि मोह उत्पन्न होतो आणि अज्ञानही उत्पन्न होते. या तिन्ही गुणाचा स्वतःचा इम्पॅक्ट आहे. परत प्रकृती प्रकृतीच्या नियमानुसार काम करते. सात्विक काम कराल, ज्ञानाची उत्पत्ती होईल, ते आतून बाहेर येईल. राजसी कामामुळे लोभ निर्माण होईल, अटॅचमेंट्स निर्माण होतील. आणि तामस गुण असेल तर प्रमाद, मोह आणि अज्ञान, इग्नोरन्स उत्पन्न होतं. म्हणूनच तिथे डिस्ट्रक्शन व्हायला लागतं. सत्वगुणात असलेले पुरुष स्वर्गादी उच्च लोकांना जातात, रजगुणात असलेले पुरुष मध्य लोकात जातात, म्हणजे मनुष्य लोकातच जातात. आणि तमोगुणाचे कार्य असलेल्या निद्रा, प्रमाद आणि आळस इत्यादीत रत असलेले तामसी पुरुष अधोगतीला अर्थात कीटक, पशु इत्यादी नीच जातीत तसेच नरकात जातात. यामध्ये आपण आपल्या रियालिटीमध्ये, लॉजिकल माइंड मध्ये आपण हे बघावं की याच्यामध्ये ह्या तीन हे असतील का, स्ट्रॅटा असतील का, खरंच नरक आहे का, खरंच स्वर्ग असतो का, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी सोडून द्या. आत्ताच आपलं लाईफवर इम्पॅक्ट असतो याचा. सत्वगुणात असलेले पुरुष, तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही ज्ञानी लोकांमध्ये मिसळा, तुमच्या आजूबाजूला ज्ञानी लोकच टिकतील. तुमची संगत सुद्धा ज्ञानी लोकांमध्येच असेल, उच्च ज्यांच्याकडे ज्ञान आहे असे लोक तुमच्या सोबत असतील. रजोगुणात असलेले पुरुष मध्यम लोकात, म्हणजे रजोगुणामध्ये जास्त इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, लोभ आहे. म्हणजे आपण सगळ्या ज्या कॉमन याच्यामध्ये राहू. अगदी तुम्ही म्हणजे चाणक्य किंवा या सगळ्यांनी जर आपल्या पृथ्वीवरच्या लोकांची जे डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे ते जर पाहिलं असेल तर जगामध्ये एक 90-10 प्रिन्सिपल रूल करत असतं नेहमीच. 90-10 प्रिन्सिपल काय असतं तर 90% लोकांकडे 10% गोष्टी असतात आणि 10% लोकांकडे 90% गोष्टी असतात. तर हा जो इलाइट ग्रुप जो आहे तो फक्त 10% असतो. जगामधली जर लोकसंख्या काढली तर इलाइट ग्रुप जो आहे तो नेहमी 10%च असतो. सो जर आपण हा विचार करायचा झाला की आपल्याला त्या 10% लोकांमध्ये, ज्ञानी लोकांत मिसळायचं असेल तर आपली सात्विकता भाव वाढत राहिला, आपण त्यांच्यामध्ये सतत राहू.
अन्यथा 90% मध्ये राहण्याचे चान्सेस आहे आणि आपण असं समजू की तेच लाईफ आहे, हे सगळे पण तसे आहेत म्हणजे मी पण तसाच आहे. कारण आपल्याला मेजॉरिटी मेक्स द लॉ हे लहानपणापासून शिकवलेलं आहे. जे मेजॉरिटी आहे तेच प्रमाण असतं, मग ते चुकीचं काय असेल ना. जे मेजॉरिटी आहे तेच प्रमाण, भलेही ते चुकीचं असेल. आणि त्याच्याही पलीकडचं लॉजिक आपलं इथपर्यंत पोहोचलेलं आहे, ज्याला आपण अज्ञान म्हणू, तामसी म्हणू, अंधार म्हणू, की हे इतक्या सगळ्यांना सफर होत आहे म्हणजे माझं सफरिंग सुद्धा बरोबर आहे. की आपण तिथे पण पोहोचलेलो आहोत की इतर लोक पण सफर होत आहेत म्हणजे माझं सफरिंग सुद्धा जस्टिफाईड आहे, ओके आहे, तिथे अंधार आहे. पण ते कशाचं फळ आहे, कशाचं आउटकम आहे, याच्यावर आपण काम करत नाही आहोत. मग कीटक, पशु आणि नीच जातीमध्ये म्हणलेलं आहे, याचा अर्थ हा आहे की तिथे सारासार विवेक नाहीये, तिथे कंट्रोल नाहीये. म्हणजे एखादा दिवा असेल, त्या तो कीटक असतो, त्या दिव्यामध्ये जाऊन जळणार आहे, त्याला माहिती असतं. त्याला माहिती असतं की तिथे गेल्यानंतर तो अंधार आहे, तो कारण त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो, तोच संपून जाणार. माहिती असतं म्हणजे इन द सेन्स नॉट लॉजिकली, पण तो तिथे जातो आणि संपून जातो. तो सारासार विचारच नसतो. कित्येक कीटक मरून पडतात, तरी पण नंतर येणारा कीटक पण तिथे जातोच, कारण तो जो विचार आहे, तो विवेक जो आहे, तो फक्त सत्वगुणामध्ये दिलेला आहे. पशु जे असतात ते नेहमी इन्स्टिंक्टने काम करतात. आत्ता जे इन्स्टिंक्ट आहे त्यानुसार काम करतात. तर जे लोक इन्स्टिंक्टने काम करतात, ज्या लोकांना इन्स्टिंक्ट जास्त महत्वाचे वाटतात, आत्ता मला काय वाटतंय, या क्षणी माझी भावना काय, त्यांच्यामध्ये तमोगुण जास्त प्रभावी असतो. मग त्यांच्या लाईफमध्ये अनवर्केबिलिटी जास्त असते. आपण वर्केबिलिटी आणि अनवर्केबिलिटी यानुसार याला स्वर्ग आणि नरकचा कॉन्सेप्ट बघूया. बाकी आपल्याला फार त्याला उच्च वगैरे स्वर्ग, अप्सरा, इंद्र, तो दरबार वगैरे वगैरे बाकीच्या भानगडे आपण सोडून देऊ क्षणभरासाठी. आपण हा विचार करू, वर्केबिलिटी म्हणजे स्वर्ग, अनवर्केबिलिटी म्हणजे नरक. तर आपल्या लाईफमध्ये वर्केबिलिटी कशाने येईल, ज्ञान, सुख, वैराग्य कशामुळे मिळेल, तर आपल्या लाईफमध्ये जितकी जास्त सात्विकता असेल, सिम्प्लिसिटी. तुम्ही तुमच्या भावनांच्या आहारी जाल, तुम्ही तुमच्या इन्स्टिंक्टच्या आहारी जाल, तुम्हाला जे माहिती आहे की इथे रिझल्ट प्रोड्यूस होणार नाहीये, तरी पण तेच काम करत राहाल, तर नरक आहे, कारण तिथे अनवर्केबिलिटी आहे. माहिती आहे की या रिलेशनशिप मध्ये असे काम नाही करायला पाहिजे, तिथे असं केल्यानंतर त्रास होणार आहे, तरी पण तीच गोष्ट करत राहणे म्हणजे तामसीपणा आहे तिथला. त्याचा भाव काय दिलेला आहे, तर तुम्ही किडा मुंगी याच्या किडा आणि पशु याला जाता, म्हणजे काय, तिथे तुमच्या आउट ऑफ कंट्रोल गोष्टी होतात. तसंच होत असतं. सिंपल लॉजिक जर आपण लावलं तरी. तर याला आपल्या सध्याच्या आपल्या आयुष्यामध्ये जोडताना हे बघायला हवं की आपण एक्झॅक्टली कुठल्या प्रकारे आपण आपल्या लाईफमध्ये वर्केबिलिटी म्हणजे स्वर्ग, अनवर्केबिलिटी म्हणजे नरक, याला आपण सिंपल याच्यात आणू. सिंपल याच्यात आणू. कारण जर तुम्ही वर्केबिलिटीचं लाईफ जगत असाल, सात्विकचं लाईफ जगत असाल, तर तुमच्या आजूबाजूला सुद्धा ज्ञानी लोक असतील. ज्ञानी लोक असतील म्हणजे काय, ते सुद्धा तुम्हाला सात्विकतेने समजून घेणारे लोक असतील. तुम्ही त्या लोकांमध्ये मिसळाल. आणि कृपा करून हे लक्षात घ्या की तुम्ही फक्त स्वतःच्याच गोष्टीला कंट्रोल करू शकता. कुठेही दुर्योधन सात्विक व्हावा म्हणून अर्जुनाला मार्गदर्शन झालेला नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये आपण काही शिकलो की पहिल्या आयुष्यातलं दुर्योधन सुधारावा याचं काम करतो. की आपल्याला असं वाटतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कोणी ना कोणीतरी दुर्योधन असतो. आपल्याला पहिल्या डोक्यात विचार काय येतो, माझं तर सगळं व्यवस्थित आहे, मी मला सात्विक भावात आणेल, पण दुर्योधनाचं काय, त्याचं मी काय करू. त्याच्याविषयी मार्गदर्शन चाललेलं नाहीये हे लक्षात घ्या. भगवद्गीतेमध्ये कुठेही श्रीकृष्णाने दुर्योधनाचं काय व्हावं म्हणून शिकवलेलं नाहीये.
अर्जुनाचं काय भलं होईल याविषयी सांगितलं. याविषयी फोकस होणं आवश्यक आहे. इथे आपण आपल्याविषयी बोलत आहोत. तुमचा सात्विक भाव कसा वाढेल याविषयी बोलत आहोत. कारण स्वर्गादी उच्च लोकांना जायचं असेल तर तुम्हाला तुमचा सात्विक भाव वाढवायचा. ज्यावेळी दृष्टा तिन्ही गुणांशिवाय दुसरा कोणीही करता नाही असे पाहतो आणि तिन्ही गुणांच्या अत्यंत पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन स्वरूपात मला परमात्म्याला तत्वता जाणतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे माझं स्वरूप जाणून घेतो. प्रत्येक गोष्टीचा कर्ता जो आहे या तिन्ही गुणच आहेत. या तिन्ही गुणांच्या पलीकडे कुठलाही कर्ता नाहीये. पण या त्रिगुणात्मक गुणांच्या पलीकडे गेलेला गुणातीत जो आहे तो मला परम आत्मा याला तत्वता जाणतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. म्हणजे या त्रिगुणात्मक गुणाच्या पलीकडे काय आहे तर ते सच्चिदानंद घनस्वरूप असलेला परमात्मा आहे, ज्याला या तिन्ही गोष्टीचा इम्पॅक्ट नाही होत. तिन्ही गोष्टीची उत्पत्ती माझ्यापासून झालेली असली तरी या तिन्ही गोष्टी मला इम्पॅक्ट करत नाही. आपण 11व्या अध्यायात ऐकले. हा पुरुष शरीराच्या उत्पत्तीला कारण असलेल्या या तिन्ही गुणांना उल्लंघून जन्म, मृत्यू, वार्धक्य आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. शरीर जे आहे ते प्रकृती आहे. पुरुष जो आहे तो आत्मा आहे, ईश्वर आहे, परमात्मा आहे. पुरुष हा प्रकृती सोबत संयोग पाहून शरीराचं रूपांतर, शरीर फिजिकल फॉर्म घेतो. उत्पत्तीला कारण असलेल्या तिन्ही गुण हे उल्लंघून म्हणजे याच्या बियॉन्ड जाऊन जन्म, मृत्यू, वार्धक्य ह्या सगळ्या प्रकृतीचे स्टेजेस आहेत, फिजिकल बॉडीच्या स्टेजेस आहेत. या सर्व प्रकारच्या दुःखांमधून मुक्त होऊन परमानंदाला प्राप्त होतो. तो याच्या गुणातीत होतो. मग अर्जुन म्हणाला, या तिन्ही गुणांच्या पलीकडे गेलेला पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचे आचरण कुठल्या प्रकारचे, कशा प्रकारचे असते. आणि हे प्रभू, हे प्रभू, मनुष्य कोणत्या उपायाने या तीन गुणांच्या पलीकडे जातो. आता आपल्याला सुद्धा असलेला हाच प्रश्न आहे ना, की या तिन्ही गुणांच्या पलीकडे जायचं म्हणजे नेमके यांचे गुण काय, त्यांचं आचरण काय असतं आणि कोणत्या उपायाने, कुठल्या प्रकारे मी या तिन्ही गुणांच्या पलीकडे जाईल. नेमकं मला काय करावं लागेल. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पांडवा, जो पुरुष सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असताना त्याचा विषाद मानत नाही आणि प्राप्त झाली नाही तरी त्याची इच्छा करीत नाही. आता इथे एक लक्षात घ्या, आपल्याला सत्वगुण सुद्धा प्राप्त झाल्यानंतर एक गोष्ट येऊ शकतो, तो म्हणजे सात्विकता आल्यानंतर प्रमाद होऊ शकतो, प्रमाद निर्माण होऊ शकतो. सात्विकता निर्माण झाल्यानंतर सुद्धा त्याची वृत्ती या स्टेजला नेणं की त्याचं सुद्धा अटॅचमेंट डेव्हलप न करणे. सत्वगुणाचे कार्यरूप प्रकाश, रजोगुणाचे कार्यरूप प्रवृत्ती आणि तमोगुणाचे कार्यरूप मोह ही प्राप्त झाली असताना त्याचा विषाद मानत नाही आणि ती प्राप्त झाली नाही तरी त्याची इच्छा करत नाही. विषाद मानणे म्हणजे आता जे अर्जुनाचं चालू आहे तो विषाद आहे. सुरुवातीला जो होता तो विषाद आहे. जो साक्षी रूप राहून गुणांकडून विचलित केला जाऊ शकत नाही आणि गुणच गुणांमध्ये वावरत आहे असे समजून जो सच्चिदानंद घन परमात्म्यात एकरूप होऊन जातो, तो त्या स्थितीपासून कधीही ढळत नाही. स्थितप्रज्ञ, अनइम्पॅक्टेड, अनइम्पेअर्ड. साक्षी रूप राहून म्हणजे स्वतःला स्वतःच्या कडे बघण्याची एक त्रयस्थता आली पाहिजे. गुणांकडून विचलित होत नाही. कारण यावेळेस हाय हत्या होऊ शकते. अरे माझ्यामध्ये तर मी इतके दिवस तामसीपणा केलेला आहे, मग आता माझं कसं होईल, माझ्या लाईफवर त्याचा इम्पॅक्ट आहे. विचलित होण्याची गरज नाही, कारण हे प्रकृती आहे. विचलित होण्याची गरज नाही.
आणि गुणच गुणांमध्ये वावरत आहे असे समजून परमात्म्यामध्ये एकरूप जर झालो मी तर याच्या गुणातीत होऊ शकतो हे समजून घेणे, त्या स्थितीपासून कधीही न ढळणे. जो पुरुष निरंतर आत्मभावात राहून सुख व दुःख समान मानतो, माती दगड आणि सोने यांना सारखेच मानतो. हे रूपके आहेत. काही जणांच्या डोळ्यासमोर लगेच दगड माती यायला लागते, म्हणजे मग आमच्या घरातली माती आणि दगड हे सारखेच मानायचे का? लॉजिक लावू नका. हे रूपक आहेत, हे रूपक आहेत. हे उदाहरणं दिलेली आहेत, ही उदाहरणं दिलेली आहेत. यामध्ये आपल्याला काय सांगायचं की तुमच्या आयुष्यात काही गोष्टी आपल्याला किमती वाटतात, काही गोष्टी मौल्यवान वाटतात, काही गोष्टी ह्या माती समान वाटतात. तर लाईफ मध्ये चांगल्या गोष्टी येतील, लाईफ मध्ये चांगल्या गोष्टी येणार नाही. दोन्ही गोष्टीमुळे इम्पॅक्ट नाही व्हायचं. खूप चांगलं घडलं म्हणून हुरळून नाही जायचं आणि मनाविरुद्ध झालं म्हणून दुःखी व्हायचं नाही. कारण आपल्याला सवय काय असते, चांगलं काही झालं तर खुश होऊन जातो, थोडं मनाविरुद्ध झालं की दुःखी होऊन जातो. दोन्ही पण गुण आहेत, दोन्ही ह्या गोष्टी घडणार आहेत लाईफ मध्ये. दोन्ही गोष्टींनी जास्त दिवस इम्पॅक्टेड, जास्त वेळ इम्पॅक्टेड न होणारा व्यक्ती म्हणजे स्थितप्रज्ञ, स्थिर बुद्धी. कारण दोन्ही पण गोष्टी होणार आहेत. ज्याला आवडती व नावडती गोष्ट सारखीच वाटते, जो ज्ञानी आहे आणि स्वतःची निंदा व स्तुती ज्याला समान वाटते, निंदा केली तरी तो स्थितप्रज्ञ असतो, स्तुती केली तरी स्थितप्रज्ञ असतो. निंदा व स्तुती एकसारखीच वाटते, म्हणजे त्याला दोन्ही गोष्टीमुळे इम्पॅक्ट होत नाही. आवडती व नावडती गोष्ट दोन्ही नाहीयेत, म्हणजे दोन्ही गोष्टीविषयी समान भाव असणे. ही भावना कधी प्राप्त होऊ शकते? आवडती व नावडती किंवा निंदा किंवा स्तुती, ज्यावेळेस त्या गोष्टीपासून आपण स्वतःला वेगळं ठेवू शकतो. वेगळं ठेव, तुम्ही त्यामध्ये स्वतःला आणलं, मिसळलं गेलं की तुम्ही त्या भावनांमध्ये स्वतःला आणलं. निंदा नालस्तीमध्ये आपण स्वतःच एंगेज झालो तर आपण त्याच्यामध्ये अटॅच होऊन जातो. म्हणजे एखाद्याने जर खूप तारीफ केली आणि आपण स्वतःला त्या तारीफ मध्ये स्वतःला गुंतवून ठेवलं तर आपल्याला बरं वाटायला लागतं. तर निंदा पण सारखं, तारीफ पण सारखी, आवडतं आणि नावडतं पण सारखंच. या दोन्ही गोष्टीचा इम्पॅक्ट नाही, या दोन्ही गोष्टीचा इम्पॅक्ट न होऊ देणे. आणि आत्मभावात राहून, तुम्हाला जो तुमचं सेल्फ आहे त्या भावात राहून दुःख व सुख, दुःख पण येणार आहे, सुख पण येणार आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमची जी जर्नी आहे, ज्याला आपण लाईफ म्हणतो, त्यामध्ये दुःख पण आहे, सुख पण आहे. ते दोन्ही समान आहे, कारण दोन्ही गोष्टी नॅचरल आहेत. चांगल्या गोष्टी घडल्या तरी पण त्या नॉर्मल आहेत, नॅचरल आहेत. काही गोष्टी वाईट घडल्या, नॉर्मल आहेत, नॅचरल आहेत. प्रत्येक गोष्ट ही नॉर्मल, नॅचरल होते आहे, हे ऍक्सेप्ट करणं. जो मान व अपमान सारखेच मानतो. तुम्ही स्वतःला जर अपमान करायचं, स्वतः इन्क्लूड नाही झाला तर तुमचा अपमान कोणीच करू शकत नाही. जो मान व अपमान सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणार आहे असा अभिमान नसतो, त्यालाच गुणातीत म्हणतात. गुणांच्या पलीकडे गेलेला म्हणजे काय? तर मान व अपमान सारखेच मानतो, त्या दोन्हीमध्ये त्याला कुठलाच विषाद नसतो. मित्र व शत्रू दोघांविषयी समान वृत्ती आहे आणि सर्व कार्यामध्ये मी केला किंवा मी करत आहे, माझ्यामुळे हे सगळं घडत आहे असा अभिमान नसणे, त्याला गुणातीत म्हणतात. जर या एका श्लोकाला आपण जर सतत आपल्या आयुष्यात आणलं तरी सफिशियंट आहे. जो मान आणि अपमान, सगळं आपलं आयुष्य मान आणि अपमानाभोवती आहे. याने माझा मान ठेवला, त्याने माझा मान ठेवला नाही, याने माझा अपमान केला त्याच्यामुळे मला हे झालं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, इन्सल्ट इन्सल्ट इन्सल्ट, चांगलं चांगलं चांगलं, याच्यामुळे कित्येक गोष्टी आपण करतो. तामसी निर्णय घेतो, तामसीपणा करतो. त्यानंतर दुसरं काय? मित्र व शत्रू दोघांविषयी समान वृत्ती आणि सर्व कार्यात मी करणारा आहे असा अभिमान नसतो, म्हणजे अलिप्तता. एखादी गोष्ट घडवणे पण त्यापासून स्वतःला अलिप्त ठेवणे.
अकर्ता होणे, एखादी गोष्ट घडवून आणणे पण स्वतःला त्यापासून अलिप्त ठेवणे. म्हणजे तुम्ही बघा की सूर्य दररोज वेळेवर येतो, सूर्याची वेळ फिक्स आहे, सूर्य वर्षानुवर्ष आहे, आपल्या मागच्या पिढीला पण प्रकाश दिलेला आहे, मागच्या मागच्या पिढीला पण प्रकाश दिलाय, कित्येक मागच्या पिढ्यांना प्रकाश दिलाय, पुढच्या पिढ्यांना पण देणार. पण अलिप्तता आहे, कुठेही अटॅचमेंट नाहीये. ईश्वरीय जे आहे त्याच्यामध्ये एक अलिप्तता आहे, ते त्याच्या नियमानुसार काम करत असतात, जे द्यायचंय ते देत राहतात, इररिस्पेक्टिव्ह ऑफ मान अपमान, गुड बॅड, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तिथे सतत देण्याची वृत्ती आहे, अलिप्तता आहे तिथे. तिथे असून पण विरक्ती आहे, रिझल्टशी कुठेही काही तिथे अटॅचमेंट नाहीये. याच्यासाठी हे आणणं म्हणजे गुणातीत होणे, गुणातीत होणे, दोन्ही विषयी समान वृत्ती आहे. जो पुरुष अव्यभिचारी आणि भक्ती योगाने मला निरंतर भजतो, अनअडल्टरेटेड भक्ती योग म्हणजे त्यामध्ये कुठेही किंतु परंतु नाहीये, निरंतर भजतो, तो सुद्धा या तिन्ही गुणांना पूर्णपणे उल्लंघून सच्चिदानंद घन ब्रह्माला प्राप्त होण्यास योग्य ठरतो. मग दुसरा मार्ग काय की अनअडल्टरेटेड भक्ती, निरंतर भजा, या पूर्ण गुणांच्या पूर्ण उल्लंघून मला प्राप्त होण्यास योग्य ठरतो, कारण तो एकरूप झालेला असतो. तो हे वर्ल्डली सगळ्या गोष्टी डील करत असताना पण याच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणून तुला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, तुला युद्ध करायचं आहे. कारण त्या अविनाशी परब्रह्माचा, अमृताचा, नित्य धर्माचा आणि अखंड एकरस आनंदाचा आश्रय मी आहे. आश्रय म्हणजे त्याचं पालन पोषण, त्याचं क्रिएशन, त्याचं भरण पोषण मी करतोय. इथे एक लक्षात घ्या, या अध्यायामध्ये व्हॉट इज म्हणजे माझ्यासाठी मला काय सगळ्यात जास्त भावतं याच्यामध्ये, की यामध्ये एक लक्षात घ्या की आपलं ह्युमन डिझाईन किती ब्युटिफुली एक्सप्लेन केलंय, किती म्हणजे किती सिम्प्लिसिटीने हे केलेलं आहे, एक्सप्लेन केलेलं आहे, की आपण या प्रकारे जर या गुणांनी जर इम्पॅक्टेड असू तर या प्रकारचं लाईफ जगणार आहोत. नॅचरल आहे, नॉर्मल आहे, तिथे कुठेही किंतु परंतु बाळगायची गरज नाही. आणि सात्विकता वाढवत जाल, तुम्हाला सात्विकता वाढवणं शक्य आहे खरा, वाढवत नाही वाढवत नाही वाढवत नाही, तुमचं तमोगुण आणि हे गुण आपोआप सप्रेस होतील, दबले जातील. आणि याच्याशिवाय पण काय सांगितलंय, सच्चिदानंद घन रूपात तुम्ही त्याच्यामध्ये अनअडल्टरेटेड भक्ती योगाने लीन व्हा, तरी पण तुम्ही मलाच प्राप्त होणार आहात. पण आपण नॉर्मल ह्युमन बिईंग आहोत. परत मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो, आपण नॉर्मल ह्युमन बिईंग आहोत. आपण इथे आपल्याला प्रत्येक गोष्ट कर्तव्य पार पाडत पुढे जायचंय. तर आपल्यासाठी कुठला उपाय आता सध्या हे करण्याची गरज आहे, तर आपला सात्विकता वाढवत नेणे. सात्विकता वाढत नेणे म्हणजे काय, ज्ञानाची प्राप्ती करत राहणे. ज्ञानाची प्राप्ती करणे, सुखाची प्राप्ती करणे, त्यातून म्हणजे काय करणे, ते कसं करणे, तर त्या गोष्टी करणे ज्यातून आपल्याला आत्मिक आनंद मिळतो, स्वतःशी कनेक्टेड राहतो. त्या गोष्टीला सतत स्वतःला कनेक्टेड ठेवणे, या गोष्टी आपण आपल्या लाईफमध्ये आणण्याची गरज आहे. एवढ्यावर हा आपला बट वाय वी फॉरगेट दिस सिंपल फ्रेजेस. बरोबर आहे, कारण याच्यामध्ये एक लक्षात घ्या, एखादी गोष्ट आपल्याला आपला ह्युमन बिईंगचं डिझाईन काय आहे, आपल्याला एखादी गोष्ट समजते पण ती लक्षात राहत नाही. लक्षात का राहत नाही, कारण ती लक्षात राहण्याकरता एखादी गोष्ट परत परत रिमाइंड जर केली नाही तर ती गोष्ट आपल्याला लक्षात राहत नाही, अनलेस वी आर रिमाइंडेड अगेन.
अनलेस वी आर रिमाइंडेड अगेन. परत 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 ती रिमाइंड करावी लागते. जर ती आपल्या बॉडीचा पार्ट व्हावे लागेल, आपल्या रेग्युलरिटीचा जर पार्ट व्हायचा असेल, तर आपल्याला एखादी गोष्ट रिमाइंडर म्हणून परत परत सांगावी लागते. तर आपण ही गोष्ट समजून घेतो, पण त्याचे रिमाइंडर नाही लावत की मला सात्विक भाव वाढायचा आहे, सात्विक भाव वाढायचा आहे, सात्विक भाव वाढायचा आहे. अटॅचमेंट पासून दूर जायचंय, राग द्वेष लोभ याच्यापासून दूर जायचंय. याचे रिमाइंडर सेट करणं आवश्यक. तर याचा जो आउटकम झालेला आहे ते श्रीकृष्णांनी सांगितल्यानंतर अर्जुनांनी युद्ध सुरू केलेलं आहे हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कर्म त्यांनी सुरू केलेलं आहे हे सगळं माहिती आहे. पण आपल्याला यातून काय शिकायचंय, तर आपल्या आयुष्यामध्ये जो सात्विक भाव वाढवायचा आहे त्यासाठी आपल्याला त्याचे रिमाइंडर सेट करण्याची गरज आहे. आणि त्यासाठी नाही, आज नेहमीपेक्षा जास्त वेळ नाही लागणार. अध्याय इथे संपलेला आहे. आता आपण पुढचे 15 मिनिटं प्रश्नोत्तर घेणार आहोत. थँक्यू. थँक्स फॉर आस्किंग दिस. सो आपल्याला फक्त आपला सात्विक भाव वाढवण्याकरता आत्मानंद, ज्ञानाची प्राप्ती अशा गोष्टी करणे ज्यातून तुम्ही स्वतःला कनेक्टेड राहाल, त्या आनंदी स्वरूपाला प्रेझेंट राहाल, हे करणे. दॅट्स इट. दॅट्स इट. या गोष्टीकडे इथून पुढे जास्तीत जास्त लक्ष देणे. मग काही जणांचे प्रश्न आहेत तर त्याचे उत्तर पण इथेच आहे. मान व अपमान यांना सारखेच मानतो, ज्याची मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती आहे आणि सर्व कामामध्ये असलेला मी करतोय हा अभिमान, याला तुम्ही जितकं दूर करत राहाल तेवढा तुमचं सात्विकता वाढत जाईल. प्रत्येक गोष्टीत मान अपमान शोधण्याची गरज नाही. दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत, तर मग शोधायची काय गरज आहे. मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती, तर मित्र आणि शत्रू हा डिफरन्सच राहणार नाही. कारण दोघांविषयी समान वृत्ती असेल तर हा डिफरन्स आयुष्यामध्ये ठेवायचा कशाला. आणि मी अकर्ता आहे, मीच करतोय ही जर भावना दूर ठेवली तर या सगळ्या वृत्तींनी इम्पॅक्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. म्हणून मी सांगितलं होतं, हा एकमेव श्लोक सतत रिमाइंड करणे स्वतःला की जो मान आणि अपमान सारखेच मानतो, ज्याचा मित्र व शत्रू या दोघांविषयी समान वृत्ती असते, तसेच सर्व कार्यात ज्याला मी करणारा असा अभिमान नसतो, त्यालाच गुणातीत म्हणतात. ते होणं हेच आपलं लाईफचं ध्येय असलं पाहिजे, गुणातीत होणं, याच्या पलीकडे जाणे. इथे हा अध्याय संपतो. मला तुमच्याकडून एक पोल हवा होता. तो पोल दुर्दैवाने मी तयार नाही करू शकलो. फक्त मला तुमच्याकडून एक हे हवंय की आतापर्यंत हे 15 हे झालेले आहेत, त्यापैकी तुम्ही किती अटेंड केले हा नंबर तुम्ही टाका. किती अध्याय तुम्ही अटेंड केलेले आहेत, आतापर्यंतचे किती अध्याय अटेंड केले हे तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जाऊन टाकून द्या. म्हणजे मला कळेल जर समजा व्हिडिओज काही जास्त रिलीज करायचे असेल तर ते कसे करता येईल. ओके चिन्मय, थँक्यू. 15, 14 स्मिता दातार यांनी सगळे केलेले आहेत. ऑल 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 आय कॅन सी मेनी. 7, 2 out of 14. ओके, 8 out of 15, 1, all, 14, 13, all, thank you. ओके, ज्यांचे बाकीचे अध्याय अटेंड करायचे राहिलेले आहेत त्यांना आम्ही लिंक्स पाठवू, व्हिडिओ लिंक्स आहेत. तुम्ही जरूर हे युट्यूबवर जाऊन व्हिडिओ बघा, कारण त्याचं कनेक्शन तुम्हाला मिळेल. यातून तुम्हाला प्रत्येक गोष्टीची कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि एका अध्यायातून दुसरा अध्याय उलगडत गेलेला आहे. ओके स्मिताजी, यू मिस्ड हाफ बिकॉज ऑफ द इंटरनेट. यू कॅन गो टू द युट्यूब चॅनल अँड गेट दिस. विकास, तुम्हाला काय विचारायचंय, बोलायचंय? You said all. Okay. अतुल, Yes विकास, बोला. मला हे विचारायचं होतं की शेवटच्या ओळीमध्ये ज्यावेळी भगवान म्हणतात
की असं केलं तर तू ब्रह्मापर्यंत म्हणजे ब्रह्म आणि त्यांची स्वतःची भगवान ही याच्यामध्ये फरक आहे का दोन लेवलमध्ये? नाही नाही नाही. कारण ते म्हणतात की ते ब्रह्म हा माझ्या आश्रयी आहे, म्हणजे त्याचा अर्थ त्याच्यामध्ये ही पहिली स्टेज आहे असं त्यांना म्हणायचं आहे का? ऍब्सोल्युटली. सी याच्यामध्ये तिथे म्हणण्याचा अर्थ आहे की ब्रह्म याला प्राप्त होणं म्हणजे शेवटी माझ्याकडे येण्याचा मार्ग सुरुवात झालेली आहे. हा, पण मी म्हणजे ब्रह्म नाही, म्हणजे ब्रह्म म्हणजे ही एक ब्रह्म स्टेज आहे फक्त. स्टेजच आहे. येस. हा म्हणजे म्हणजे ती एक पहिली स्टेज झाली असं आपण म्हणू शकू. मग त्याच्यानंतर परत म्हणजे त्यानंतर परत स्टेबिलिटीकडे जावंच पण असं लागणार. का बरं सजेस्ट करायचं? यामध्ये सजेस्ट करण्याची पण असं हे का आहे, बरं स्पेसिफिकली यासाठी सांगितलेलं आहे की प्रत्येक जणाला आपल्या कर्मामध्ये पण जर अडकून आत्ता सध्या जिथे असेल तिथून असेल आणि त्याला जर समजा माझ्यापर्यंत यायचं असेल तर मार्ग द्यावा लागेल ना. तो मार्ग इथून मोकळा केला गेलेला आहे. नाही, पण ब्रह्म हे इमॉर्टल आहे, इम्पेरिशेबल आणि इटर्नल आहे, पण तरी ते मी नाहीये असं त्यांना म्हणायचं आहे. कारण त्याला क्रिएशन आहे ना. त्याला ब्रह्मणो ही प्रतिष्ठा हमृत स्या व्ययस्य, म्हणजे मी स्वतः म्हणजे इट इज इमॉर्टल, इट इज इम्पेरिशेबल, इट इज इटर्नल ऑल्सो, बट स्टील इट इज नॉट मी. बरोबर आहे, कारण ते त्रिगुणात्मक याच्यामधला एक गुण आहे ना तो सुद्धा. अगदी आपण तिसऱ्या अध्यायात जर जो होता आपल्याला लक्षात येईल की हे त्याला डिस्टिंग्विश केलं गेलेलं की हे एक असलं तरी वेगळं आहे. म्हणून तो तिथून मार्ग सांगितला गेलेला आहे. किंवा ब्रह्मत्व हे ऍटलिस्ट पोझिशन ऑफ अल्टिमेट हॅपीनेस असं असू शकेल. क्रिएशन, क्रिएटिव्हिटीच आहे. बरं. ब्रह्मत्वाशी आपण नेहमी काय जोडतो? क्रिएटिव्हिटी जोडतो, क्रिएशन जोडतो. क्रिएशन की इटर्नल अल्टिमेट हॅपीनेस? तिथे पण पहिले क्रिएशन लागणार. सो इट स्टार्ट्स विथ दॅट क्रिएशन. ठीक आहे. ओके, विल सी फर्दर. राईट, थँक्यू. अलकनंदा संगीता मॅम. हा, काही जणांचे एकच मिनिट मी फक्त ऍड्रेस करून घेतो. तुमचे जे जे काही अध्याय मिस झालेले असतील ते आपण युट्यूबवर सतत अपलोड करत असतो. सो तुम्ही युट्यूबवर जाऊन हे सगळे अध्याय परत बघू शकता. जो पार्ट मिस झाला तुम्हाला युट्यूबवर असल्यामुळे तो तुम्ही परत बघू शकता, त्यामुळे तुम्हाला तो पार्ट मिस होणार नाही. सो यू नीड नॉट वरी अबाउट की माझे पार्ट मिस झालेला आहे. इंटरनेटचा प्रॉब्लेम असू शकतो, तुम्हाला आजूबाजूच्या आवाजामुळे ऐकलेलं नसेल, असं होऊ शकतं. पण डोंट वरी अबाउट दॅट. येस, संगीताजी बोला. विजय बोल. संगीता अनम्यूट करेपर्यंत विजय बोल. विजय सर अनम्यूट करा. मग तुमचा प्रश्न चॅट बॉक्स मध्ये टाईप कराल सर. विजय सर तुमचा आवाज येत नाहीये. विजय नंतर कॉल केला तरी चालेल, तुझा आवाज जर येत नसेल तर. कॅन कॉल मी ऑन मोबाईल. ठीक आहे, इंटरनेट मध्ये काही इश्यू असेल. विजय तुझा आवाज येईल मला वाटतं, आता विचारू शकतो. येस सर, आता मी अनम्यूट झालो, त्यावेळेस अनम्यूट नव्हतो. बोल. मला फक्त एकच विचारायचं सर की आपण जे सांगितलं की इन्स्टंट काम जे लोक करतात तर ते तामसी प्रवृत्तीचे असतात. हे इन्स्टिंक्ट.
इन्स्टिंक्ट म्हणजे मला आता एखाद्या भावनेच्या आहारी जाऊन जे काम केलेलं असतं ना त्याला म्हणू इन्स्टिंक्ट. बरं वाटावं म्हणून ज्याच्या लोभातून केलेलं काम त्याला आपण म्हणू इन्स्टंट नाही, इन्स्टिंक्ट नाही. इन्स्ट्रिंग इन्स्टिंक्ट नाही. इन्स्टिंक्ट हम्म. STRINCT. ओके, इन्स्टिंक्ट आलं. मला असं वाटलं सर की इन्स्टंट काम, कारण माझं नाही, समज असं आहे की एखादा कोणीही मला काही काम सांगितलं ना तर त्याचं काम इन्स- शक्य तेवढ्या लवकर करणं हा माझा प्रयत्न असतो. नाही, इन्स्टिंक्ट म्हणजे काय की एखादा जो पशु असतो त्याला जर समजा इन्स्टिंक्ट वाटलं याला मारावं तर तो मारून टाकतो, खाऊन टाकतो. ओके त्याला इन्स्टिंक्ट म्हणतात. इन्स्टिंक्टने झालेले काम. ओके. तिथे विवेक नसतो, तिथे काही कंट्रोल नसतो ना. हो, ते पशुच्या बाबत लागू आहे ते. हा. थँक्यू सर. आणि विवेक तुझा विजय तुझा परत आवाज गेला, परत अनम्यूट कर. बाय द वे सर, सर्व सेशन आपले एकदम अतिशय सुंदर झालेले आहेत. मी सर्व सेशन अटेंड केलेले, माझे परिवार सुद्धा अटेंड करत आहे. आज मी ऑफिसमध्ये आहे, माझे परिवार घरी बसून ते अटेंड करत आहेत. थँक्यू. तुझा नेहमीच परिवार सोबत असतो ते बघूनही खूप छान वाटतं. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आणि खूप सेशन सुंदर असतं सर, म्हणूनच अटेंड केलं जातं. त्याबद्दल आपले खूप खूप शतशः आभार आहेत. धन्यवाद विजय. थँक्स फॉर युअर काइंड वर्ड्स. थँक्यू थँक्यू. सर चॅट बॉक्स मध्ये प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये सात्विकता कशी वाढवावी? लहान मुलांमध्ये सात्विकता वाढवण्याची काही गरज नाही, त्यांच्यामध्ये नॅचरली असतं. त्यांना फक्त त्यांना आपण तामसी गोष्टी आपण हँडओव्हर करायला लागतो. त्यांना एक लक्षात घ्या की लहान मुलं जे बेसिक डिझाईन आहे माणसाचं तेच सात्विक आहे, एक लक्षात घ्या. ते डिझाईनच सात्विक आहे. त्याला आपण हळूहळू येत येतो. वातावरण निर्मिती करा. आज तुम्ही बघा की आपल्याकडे ती वातावरण जर निर्मिती केली गेली, ज्ञानाची हे केली गेली, जर त्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण केलं गेलं तर ती सात्विकता आपोआप वाढत जाणार. मुलं रियालिटीला जास्तीत जास्त कनेक्टेड असतात. आजचा अध्याय मी लगेच अपलोड करेल थोड्या वेळात. 1 तासाभरामध्ये हा अपलोड होऊन जाईल. प्रकाश पाटील सर, तुमचा प्रश्न आहे का? सर, हा प्रकाश बोल. म्हटलं आपण जे सात्विक वाढवण्यासाठी आपण जे अन्न खातो त्याचा काही रोल असतो का याच्यामध्ये? ऍब्सोल्युटली आहे. आपला हा अन्नमय कोश जो आहे, शरीर हा आपला अन्नमय कोश आहे. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा रोल आहे. तुम्ही जे खाता त्यामुळे तुमचं शरीर बनलेलं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं अन्न हे सात्विक ठेवायला हवं. कसं, कोणतं त्याच्यामध्ये? जे आपण सिंपल फूड म्हणतो, ज्याच्यामध्ये म्हणजे अगदी आपल्या नॉर्मल भाषेत सांगायचं म्हटलं तर अति मसाल्याचा पदार्थ, दारू या गोष्टी वर्ज्य मानल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर मादक पदार्थ वर्ज्य मानल्या गेलेले आहेत. सिंपल फूड, सिंपल आहार, फळ यासाठी सगळं सात्विकतेमध्ये आलेलं आहे. त्याला सात्विक फूड म्हणतो. परान्न जे म्हणतात, परान्न खाऊ नये म्हणतात, तर ते त्याचं काय साहेब त्याचं? नियम वेगळा आहे त्याचा आणि याचा कोलॅप्स करू नको. परान्न जे आहे, परान्नाचं जे व्याख्या केली गेली आहे किंवा परान्नाचे जे काही नियम सांगितले गेले ते ऑब्लिगेशन मधून सांगितलेले आहेत. जो ज्ञान देणारा असतो त्याच्यासाठी हे नियम सांगितलेले आहेत की त्यांनी परान्न वर्ज्य केलं पाहिजे. परान्न वर्ज्य केलं म्हणजे काय, ऑब्लिगेशन घ्यायचे नाही, त्यामधून भावना येत असते. थँक्यू. कोणाच्या तरी मागे आवाज आहे, प्लीज. धन्यवाद सर. शीतल बोराडेंना प्रश्न विचारायचा, विचारा. एक मिनिट, मला असं वाटतं शीतल बोराडेंना अनम्यूट करावं लागेल.
एकच मिनिट, हा मला ते स्क्रीनवर दिसत नाही. झालं सर. हा बोला. सर, एकाच मनुष्यामध्ये तिन्ही गुण असतात का? डॉमिनेट जास्त- मनुष्य हा तिन्ही गुणांपासूनच त्रिगुणात्मकच आहे. त्यामधला कुठला गुण तुम्हाला डॉमिनेट करतो तो तुम्हाला बाकीच्या 2 गुणाला सप्रेस करेल. सो आपण एक लक्षात घ्या, त्रिगुणात्मक आहोत. त्यापैकी कुठला गुण जास्तीत जास्त आपण त्याला बळ देऊ तो बाकीच्या 2 गुणांना डॉमिनेट करेल. ते जाणार नाही, ते पण राहणार आहेत. ओके 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 सर, थँक्यू सो मच सर. सर, एकता पाटील मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. बोला. सर, तुमचं सेशन खूप छान आहे आणि आम्हाला खूप शिकायला मिळालं. ओके, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विजयची फॅमिली आहे नाही? हो सर. थँक्यू व्हेरी मच. संगीता मॅम, तुमचा प्रश्न आहे का? हॅलो. येस. हा सर, मला विचारायचं होतं, एखाद्या व्यक्तीचं जसं पॉझिटिव्ह म्हणजे जसं पॉझिटिव्ह कोणी आपल्याबद्दल पॉझिटिव्ह बोलतंय किंवा निगेटिव्ह बोलतंय, तर ते पॉझिटिव्ह एनर्जी आणि निगेटिव्ह एनर्जी अशा 2 प्रकारच्या एनर्जीज असतात. तर त्याचा आपल्यावर किती इम्पॅक्ट होतो? न बोलता होणारे, म्हणजे समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलत नाहीये, पण वेव्स जे आहेत त्याचा आपल्यावर किती इम्पॅक्ट होतो, मला ते विचारायचं. माधवीताईंना पण थोड्या वेळाने अनम्यूट करा यांच्या प्रश्नानंतर. शी वुड लाईक टू कमेंट ऑन. सो एक लक्षात घ्या की हे आपण इथे जे बोलत आहोत ना, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वेव्स वगैरे वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी म्हणजे याला असं म्हणू की याला कुठलाही प्रमाण नाहीये की एखाद्या गोष्टीचं निगेटिव्हिटी असते, एखाद्या गोष्टीचं पॉझिटिव्हिटी. रिसिव्हिंग काय होतं यावर अवलंबून आहे. तुमच्याकडे काय आहे रिसिव्ह करायला. तुम्ही किती स्वतःला पॉवरफुल बनवता त्यावर तुमच्यावर इम्पॅक्ट होईल किंवा नाही होईल हे ठरेल. त्यामुळे या गोष्टीला फारसा विचाराला थारा देऊ नये की एखाद्या गोष्टीची निगेटिव्हिटी आहे, एखाद्या गोष्टीची पॉझिटिव्हिटी आहे. आपण पॉझिटिव्ह फील करतो एखाद्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर, ते आपल्यामध्ये असतं. एखाद्या व्यक्तीमध्ये आपण निगेटिव्ह फील करतो ते आपल्यामध्ये असतं. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. माधवीताईंना अनम्यूट करा. हो सर. हॅलो सर, थँक्यू सो मच. आणि मला फक्त कॉमेंटच करायची आहे क्विकली. आणि असं सांगायचं की जे आपण म्हटलं की आपल्याला रिमाइंड करायला पाहिजे की सात्विकता वाढवायची आहे म्हणून. तर इट इज मला असं वाटतं की हे तुमचे सगळे सेशन्स मी दरवेळेला मला जेव्हा शक्य असतं तेव्हा मी अटेंड करत असते. आणि हेच एक आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला सतत ह्या गोष्टीची आठवण होत राहते. कारण आयुष्यामध्ये आता आम्ही एकत्र कुटुंब आहे, अमेरिकेत खूप कमी असतात. पण आणि अशा वेळेला सगळ्या तऱ्हेची माणसं आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. आणि तेव्हा सतत आपल्याला आठवण करून द्यावी लागते स्वतःला की अरे हा ठीक आहे, कोणी अपमान केला तर ठीक आहे, ते सोडून द्यायचं. अशी माझी स्ट्रॅटेजी असते की समजा काही असं वाटलं की अरे ह्यांनी असं आपल्याला करायला हवं होतं, पण ते सोडून द्यायचं की जाऊ दे, ते त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी केलं, मग आपण त्याला लागून घ्यायचं नाही. अशा टाईप. म्हणजे पण हे मला सांगायचं होतं की हे जे आपण सेशन्स अटेंड करतो आणि हे गीतेबद्दल आपण जे ऐकतो त्याचा खूप खूप उपयोग होतो. आणि थँक्यू सो मच फॉर दॅट. Thank you very much for your comments. Thank you, and you are so generous in comments. Thank you very much. You're welcome. विजय पाटील सर, तुमचा परत प्रश्न आहे का? रेश्मा क्षीरसागर मॅम. नमस्कार सर.
नमस्कार. ऍक्च्युली मगाशी कोणत्या तरी ताई होत्या, त्यांनी प्रश्न विचारला की 3 गुण असलेला व्यक्ती कोण. तर लगेच डोळ्यासमोर एक व्यक्ती उभी राहिली, ती म्हणजे दत्त. म्हणजे आजपर्यंत मला समजत नव्हतं की दत्तांच्या बाबतीत असं त्रिगुणात्मक असं का, म्हणजे सत्व रज तम हे तिन्ही गुण का. पण आजच्या अध्यायात खूपच क्लिअर झालं की दत्त म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्हींचा संगम आहे. त्यामुळे मगाशी जे तुम्ही उदाहरण दिलं अध्यायात की ब्रह्मा म्हणजे रज, नंतर शिव म्हणजे तम आणि विष्णू म्हणजे सत्वगुण, त्या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे दत्त. म्हणून कदाचित ते त्रिगुणात्मक त्रयमूर्ती असा शब्द यूज केला असेल. माहिती खूपच क्लिअर आहे. त्रिगुणी अवतार, त्रैलोक्य राणा पण म्हणलेलं ना, त्रैलोक्याचा राणा जो आहे तो त्रिगुणी अवतार आहे. हा, त्यामुळे हे एक उदाहरण लगेच डोळ्यासमोर उभं आहे. ओके, थँक्यू. हे फक्त शेअर करायचं होतं मला. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. सर अजून कोणाचे प्रश्न दिसत तरी नाही. ओके, सो बिफोर वी कन्क्लूड, तुम्हाला थोडस माहिती देऊ इच्छितो. आय वुड लाईक टू ऍड, दर मंगळवारी आमचे संवाद होत असतात, त्याला जॉईन करायला विसरू नका. मंगळवारच्या संवाद, त्यानंतर E3 टॉक्स मध्ये दरवेळेस कुठला तरी एक्स्ट्रॉर्डिनरी व्यक्ती असतो. दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता फेसबुक आणि युट्यूबवर हे तुम्ही बघू शकता. यामध्ये आतापर्यंत अत्यंत सक्सेसफुल लोकांच्या मुलाखती आपण पाहिलेल्या आहेत. यांची मुलाखती बघायला विसरू नका, कारण या सगळ्यांकडून आपल्याला शिकण्यासारखं काय असतं, तर या सगळ्यांनी ऑर्डिनरी टू एक्स्ट्रॉर्डिनरी ही जर्नी कशी केलेली आहे. आमचं E3 फॅक्टरी हे ऍप डाउनलोड करायला विसरू नका. त्यावर तुम्हाला भरपूर व्हिडिओज मिळतील, भरपूर गोष्टी तुम्हाला सपोर्टला मिळतील, आणि ऑफकोर्स आमचे सगळे संवाद, वेगवेगळ्या विषयांवर आम्ही सतत संवाद घेत असतो, तो बघायला विसरू नका. आमचे पेड आणि अनपेड दोन्ही प्रोग्राम्स आहेत. ज्यांना आमच्या पेड प्रोग्राम्स मध्ये इंटरेस्ट आहे, डोंट फॉरगेट टू आस्क अबाउट दॅट. त्यामध्ये पण आम्ही तुम्हाला वारंवार सांगत राहू. आणि